नमस्कार मित्रांनो, बाताडोडीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते सोशल मीडियापेक्षाही जास्त त्यांच्या रिअल जीवनामध्ये व्हायरल आहेत. तो प्रवास त्यांचा सुरू झाला होता त्यांच्या लिखाणाच्या आवडीपासून, आणि त्या लिखाणाच्या आवडीने त्यांना महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर खूप सगळे त्यांच्या प्रेमाचे माणसं दिले आणि त्यांनी ते तितक्याच प्रेमाने जपले. आणि आजची ही जी पॉडकास्ट आहे ती त्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप जास्त प्रेरणादायी आणि शिकवणारी असेल, ज्याची सुरुवात शून्यापासून आहे आणि त्याचे स्वप्न आकाश एवढे आहेत. तर सुरू करूया. आजचे गेस्ट आहेत ऋषिकेश डी.वाय. पवार. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. तर ऋषिकेश पवार आज इथे आलेले आहेत. तर त्यांना आपला ठरलेला एक कॉमन प्रश्न आहे की जर ऋषिकेश डी.वाय. पवार या एका अननोन व्यक्तीला सांगायचंय कोण आहे, तर त्याला तुम्ही काय सांगाल? आनंद यात्रे, प्रवासाचा आनंद घेणारा, प्रवास जगणारा, जे बरोबर लोक आहेत त्यांना प्रवासाचा आनंद द्यायचा प्रयत्न करणारा आणि त्या प्रोसेसमध्ये स्वतः आनंद घेणारा, असं एक आनंद यात्रे. आता आपण तुमचं एक सांगितलं की ओव्हरऑल तुम्ही तुमच्या जीवनाच्या हिशोबाने सांगितलं की मी एक आनंद यात्री. पण एक ग्राउंड रियालिटी जे आपण म्हणतो की ग्राउंडवर तुम्ही ऍक्च्युली काय काम करता, तुमची काय म्हणून ओळख आहे, आसपासचे लोक तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमुळे ओळखता? म्हणजे एखादा गायक असेल, गाणे म्हणणार असेल तर त्याला गायक म्हणतात, तसं असतं. तर तसं तुम्हाला लोक काय काय म्हणून ओळखतात वेगवेगळ्या ठिकाणी? आता तशी सांगायला गेलं तर ओळख आता लेखक आणि सिनेमा क्षेत्रात एक दिग्दर्शन शिकायचा प्रयत्न करणारा शिकाऊ व्यक्ती म्हणून असं मी तर स्वतःकडे तसं बघून चालतोय. पण एक लेखक म्हणून बघतात. पण त्याच्या पलीकडं बरेचसे कांगोरे आहेत की कुठेही गेलो, काही गेलो तरी चला हे बरोबर असू द्या, कुठेतरी कामाला येतंय असं म्हणून बरीच लोक बरोबर ठेवतात, बरोबर असतो. लेखन, सिनेमा याच्या पलीकडे पण मोठा मित्र परिवार आहे. राजकारणाशी कनेक्टेड काय लोक आहेत, समाजकारणाशी, व्यवसायाशी काय कनेक्टेड लोक आहेत, सगळ्यांबरोबर असतो. त्या प्रोसेसमध्ये राहायचा प्रयत्न करतोय. ओव्हरऑल तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगा, तुम्ही कुठून येत, काय कसं? माझं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं रहमतपूर नावाचं गाव आहे. त्या शेजारी साप नावाचं एक छोटं खेडेगाव आहे, ते माझं गाव. पण माझं अख्खं बालपण रहमतपूरमध्ये गेलं आहे. म्हणजे जर मी आज गावाकडे गेलो तर मी फक्त जेवायला आणि झोपायला सापला असतो, बाकी रहमतपूरमध्ये असतो. किंवा सापमधल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही मी सापमधला आहे, किंवा रहमतपूरमधल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी तिथलंच आहे. तिथंच बालपण गेलं. आदर्श विद्यालय म्हणून शाळा आहे, तिथं बालवाडी ते 10वीपर्यंत शिकलो. त्यानंतर मग 10वीनंतर 10वीला जरा बरे टक्के आले, 88%. घरच्यांना सगळ्यांना वाटतं तसं, माझ्या पण घरच्यांना वाटलं की पोरगं हुशार आहे आणि आपल्या पिढ्यांचं काहीतरी हो बदलणार म्हणून ते घेऊन मला आले सातारला. मग YC कॉलेजला आलो, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, रयत शिक्षण संस्थेचं म्हणजे कॉलेज आहे, आणि ते माझ्या आयुष्याला कलाटली जरा ठरलं. त्या कॉलेजमध्ये आलो. मग तिथं 11वी 12वी आणि त्यानंतर 1 वर्षाचा मी गॅप घेतला नीटच्या प्रिपरेशनसाठी, आणि परत तिकडे न जाता BMS ॲडमिशन सोडून मी परत BScला आलो. ओके. असा शिक्षणाचा प्रवास उलटा सुलटा पूर्णपणे. आणि मग हे लिखाण कधी कळलं की आपण रायटर आहे, आपण लिहू शकतो? ह्याची ओळख कशी झाली आणि कुठं झाली? लिखाण काय होतं, म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी तुमच्यात पर्क्युलेट होत असतात, पण ते तुम्हाला कळायला एक टाईम यायला लागतो. लिखाणाची सुरुवात अशी झाली की 12वी झाली होती माझी. CETला काय बरा स्कोर आला नाही. डोक्यात असं होतं की मेडिकल फील्डला जावं, MBBS करावं. CETला बरा स्कोर आला नाही, त्यामुळं रिपीट करायचा निर्णय घेतला. नीट देऊया म्हटलं. नीट पहिल्यांदा आलं, ते काय जास्त माहीत नव्हतं. म्हटलं की घरी बसून आपण अभ्यास करूया, बाहेर नको कुठं जायला रिपीट करायला. आणि त्यासाठी मी साताऱ्यातच घरी बसून अभ्यास करत होतो. आणि माझी एक मैत्रीण आहे श्रद्धा देशमुख नावाची. काय माहीत की तिला वाटलं मी काहीतरी लिहू शकतो. तोपर्यंत मी काहीच लिहिलेलं नव्हतं. ती मला म्हणली तू लिहित का नाहीस, ट्राय का नाही करत, एवढं सगळं फिरणं, एवढं सगळं अनुभव. मी म्हटलं लिहूयात, मग बघूया. मग मी पहिल्यांदा कविता लिहिल्या, 1-2 कविता लिहिल्या, आणि त्या जरा मला बऱ्या वाटल्या. पण ते तसंच ठेवून दिलं रॅपअप करून, काय त्याच्यावरती परत काम झालं नाही, ते राहिलं. मग मी परत BScला आलो. BScला आल्यानंतर कॉलेजचं एक मॅगझिन असायचं, आणि मला असं वाटायचं म्हणजे ज्यावेळी आपण ॲडमिशन घेतो किंवा काय प्रोसेस नंतर ते आपल्याला दिलं जायचं.
मग ते बघायचो त्यावेळी वाटायचं की याला ह्यात पोरं लिहितात भारी भारी, आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. मग ते कॉलेजचं मॅगझिन होतं, त्यात मी छोटे आणि मी माझं लिहायला लागलो. म्हणजे आम्ही शाळेत असताना केलेल्या गमती जमती, कुठतरी जाऊन केलेल्या पार्ट्या, काहीतरी लहान असताना केलेल्या टिंगल्या, मी ते माझं लिहायला लागलो. मला काय जास्त आबाळातलं लिहायचं नव्हतं, मला माझ्या जगण्यातलं लिहायचं होतं. आणि मी मॅगझिनमध्ये लिहायला लागलो आणि ते आवडायला लागलं. मग ते मॅगझिनचं पॅकेज असतं, त्यातनं मला बरेच रिप्लाय यायचे पर्सनल की अरे तुझं ते लिहिलेलं वाचलं. किंवा कॉलेज भरपूर मोठं होतं, 15-20 हजार विद्यार्थी, पण त्यातलं कोणतरी वाचायचं. मग ते फेसबुकला शोधून मेसेज करायचं की मॅगझिनमध्ये तुझा हे लेख वाचला आणि आवडला. बरेचसे शिक्षक रिप्लाय करायचे की ह्यात काहीतरी वेगळं आहे, म्हणजे आम्ही इतके वर्ष बघतोय मॅगझिनमध्ये लिहिणारी पोरं तुझ्यात काहीतरी आहे वेगळं, म्हणजे ते वाचू वाटतंय. मग मला ते आवडायला लागलं, त्यात लिहित गेलो. परत राहत गेलो. म्हणजे आपलं आडनाव पवार आहे, आपल्याला एखाद्या सिस्टीममध्ये गेल्यानंतर ती सिस्टीम कशी क्रॅक करायची आणि त्यात कसं पुढे जायचं हे चांगलं माहीत आहे. मग मी त्या मॅगझिनचा परत विद्यार्थी संपादक झालो कॉलेजला असताना. तर असा लिखाणाचा प्रवास. आणि मग परत ते स्क्रीनकडे वेगळ्या रूपानं आलं, म्हणजे हे होतं लिखित स्वरूपातलं. मग मी नंतर काय करायला लागलो की माध्यमं शोधायला लागलो की ठीक आहे एवढी लोक म्हणतात हे चांगलं आहे, तर मग हे अजून कुठंतरी गेलं पाहिजे. मग त्यावेळी दुसरा पर्याय काय होता, तर मला फेसबुक दिसलं जवळचं. म्हणजे आपण जर बघितलं आत्ता इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे आत्ता आलं, पण आपली जी पिढी आहे म्हणजे 90s मधले आपण म्हणूया, तर त्या पोरांकडं फेसबुक हे सशक्त माध्यम होतं. त्यावेळी इंस्टाग्राम अजून इतकं आलेलं नव्हतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मग फेसबुकला बरंच काय असायचं त्या काळात. मग फोटो पडायचे की आज रात्री माझा फोटो येणार आहे, सपोर्ट करा, दुरळा होणार आहे, पोरांच्या कॉम्पिटिशन लागायच्या. मग त्यात मला लिखाण टाकायला ती माध्यम बरं वाटलं की फेसबुकवरती आपण लिखाण टाकूया. आणि मी माझ्या गोष्टी फेसबुकवरती लिहून टाकायला लागलो आणि तिथं वाचक वर्ग वाढायला लागला. मग आमच्या रहिमतपूरमधले आलोक गायकवाड म्हणून एक डिरेक्टर आहेत, त्यावेळी ते मालिका करत होते. मग आंबट गोड सारख्या मालिकेला त्यांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, तर बऱ्याचशा फिल्मला असोसिएट होते. मग त्यांनी ते वाचलं कुठंतरी. आणि माझा ओंकार भोसले नावाचा मित्र आहे, ॲक्टर आहे, आता इंडस्ट्रीत काम करतो चांगलं. तर ओंकार आलोक सरांचा ओळखीचा युथ फेस्टिवल मुळे वगैरे. तर ते म्हणले असंच पोरगा ऋषिकेश पवारांनी माहीत आहे का? म्हणलं माहीत आहे. ओंकार मी असं की आम्ही एकमेकाला लहानपणापासून बघतोय, पण ओंकारला तोपर्यंत माहीत नाही की मी लिहितोय आणि मला माहीत नाही ओंकार ॲक्टिंग करतोय. आम्ही दोघांनाही डोक्यात ठेवून चाललो की असं आपण लहानपणी मित्र होतो आणि कोण कुठं आहे काय माहीत नाही. माहीत आहे म्हणलं इथं शेजार राहायचा, पण काय तर ते पोरगं लिहितंय म्हणले चांगलं. आणि मला त्यात असं वाटतं की स्क्रीनसाठी चांगलं लिहू शकतो म्हणून मग त्याला घेऊन ये. गेलो, आलोक सरांना भेटलो. ते म्हणले अशा गोष्टी तुझ्या चांगल्या आहेत आणि त्या स्क्रीनसाठी लिहिशील का? म्हणलं मला माहीत नाही कसं लिहितात. मग त्यांनी त्यांच्याकडे असलेलं काय 1-2 स्क्रिप्ट मला दिल्या की ह्या घेऊन जा, ह्या वाच आणि तुला कळेल की स्क्रीनसाठी कसं लिहिलं जातं. मग मी घेऊन गेलो, बघितलं. मग काय सीन, लोकेशन काय त्या सगळ्या म्हणजे इन डिटेल ते असतं. आणि परत खाली नरेटिव्ह सीनचं असा सीन घडतो आणि डायलॉग्स. मी म्हणलं सोपं आहे, म्हणजे मी लिहिताना तसं लिहायचो, जे आधी लिहित होतो ते मी डायलॉग्स फॉर्मॅटमध्ये लिहायचो आणि असं घडतं. मी लिहिताना तसं लिहायचो, फक्त त्याला एक स्वरूप नव्हतं. मी म्हणलं आपण असंच लिहितोय, काय प्रॉब्लेम नाही. मग त्यांच्यासाठी मी एक सिरीज लिहिली, ती अजून काय आली नाही, पण तिथनं मला कळलं की असं लिहिलं पाहिजे. आणि मला लिखाण मग असं करत स्क्रीनकडे आलो. असं लिखाणाचा प्रवास. पूर्ण शिफ्ट नाही वाटत का? पुढे MBBS करायचं आणि MBBS वर डायरेक्ट लिखाण दुसऱ्या एकदम क्षेत्रात जातंय. हा स्विच एवढा स्मूथली होऊन गेला न कळत का? भरपूर काही गोष्टी कराव्या लागल्या मग तिकडे जात गेलो? नाही, स्मूथली म्हणजे काय आहे, म्हणजे मला तर अजून असं वाटतं की मला अजून नाही सापडलेलो. म्हणजे तो प्रवासच आहे. म्हणजे तिकडे जात होतो, ते कशामुळे जात होते आजही मला क्लिअर नाही. म्हणजे कुठंतरी भारी वाटत होतं की आपण डॉक्टर होऊया, MBBS होऊया, किंवा त्या प्रोफेशनला एक समाजात प्रेस्टिज आहे म्हणून तिकडं जाऊया, असं कदाचित एक असेल. आणि परत लिखाणात असं झालं की BSc करताना मला तितका अभ्यासात इंटरेस्ट येत नव्हता. मग आणखी काय करायचं? मग कॉलेज तर सायन्सचा आहे. म्हणजे एक वेळ अशी होती की कॉलेजची जे लायब्ररीन होते त्यांनी मला एकदा आठवण करून दिली की तू सायन्सला आहेस म्हणून. म्हणलं तू सायन्सला आहेस, तू काहीतरी ते रेफरन्स बुक नेत जा, वाचत जा. मग मी म्हणलं असं असेल तर मग लायब्ररीतनं मराठीचं कपाटच काढून टाका ना, तुम्ही ठेवू नका, तुम्ही मला पर्याय देता तोपर्यंत मी वाचणार. ज्या अर्थी इथं मराठीचं कपाट आहे त्या अर्थी मी वाचणार. मला ते काय बाकी सायन्स जास्त वाटत नव्हतं. मग मी कादंबरी आहे ते हे सगळं वाचायचो. आणि मग ते वाचता वाचता मला असं वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे काहीतरी. किंवा ते कॉलेजचं वय असते, त्या वयात तुम्हाला कोणाला तरी इम्प्रेस करायचं असतं, काहीतरी गोष्टी करायच्या असतात. मग मी तशी माध्यमं शोधत होतो की मला
कसं पोचता येईल लोकांपर्यंत किंवा काय करता येईल. मग मला एक हे मिळालं की कवितेच्या स्पर्धा असतात कुठतरी, मला कळलं पहिल्यांदा. माझा एक मित्र होता सुजित काळंगे नावाचा, तर त्याकडनं मला कळलं की अशा कवितेच्या स्पर्धा असतात. मग मी म्हटलं की जायचं, कसं जायचं काय माहीत नाही. आणि ह्या सगळ्या प्रवासात माझा मोठा भाऊ प्रभाकर पवार, की त्याचा मला सपोर्ट की कर तू काय पण, म्हणजे आम्ही दोघं प्लॅन करून करायचं. म्हणजे आपण बघितलं तर लहान आणि मोठ्या भावाच्यात तेवढं कॉम्बिनेशन नसतंय किंवा ती एकमेकाची दुश्मन असल्यागत वागतात. पण आमचं तसं नाही, आम्ही सगळे केलेलं कान ठरवून केले, एकमेकाला सपोर्टिव्ह. म्हणजे घरात आपल्याला मार कसा बसणार नाही हे सगळं आम्ही एकमेकाला सपोर्टिव्ह. मग मला पहिली स्पर्धा करायची होती, गड इंग्लजला स्पर्धा होती. गड इंग्लज महाराष्ट्राच्या नकाशात कुठं आहे काय माहित नाही. बरं, ते कर्नाटक बाउंड्रीला एवढं सर्च बिर्च करून बघितलं, जायचं कसं आहे तिथं, कुठं जायचं, कसं काय करायचं काय माहित नाही, जायचं एवढं माहित आहे. मग भावाला म्हणलं मला जायचं आहे, अशा स्पर्धा आहे. ते मला सोडायला आला, इकडनं तिकडनं जमलेले 500-600 रुपये घेतले, गेलो. रात्री गड इंग्लजला पोचलो. मग तिथं त्या घाडी कॉलेज म्हणून कॉलेज होतं, त्या कॉलेजवर कसं तरी गेलो. तिथं आयुष्यातली पहिली स्पर्धा, कवितेची स्पर्धा. रात्री जाऊन झोपलो, सकाळी उठून स्पर्धा सुरू झाली. आयुष्यातली पहिली स्पर्धा, पहिली चिठ्ठी उचलली आणि पहिलंच नाव माझं आलं. मला माहीतच नाही की कविता स्पर्धेत कशी प्रेझेंट करायची असते. पहिली चिठ्ठी उचलली, माझं पहिलं नाव आलं. ठीक आहे म्हटलं करूया. आणि जे ते हॉल होता वरती पत्रा होता आणि मी परफॉर्म करायला उभं राहिलो आणि धाड 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 पाऊस. परीक्षकांना काहीच कळलं नाही मी काय बोलतोय, कोणालाच आवाज गेला नाही. मी पटपट पटपट कविता म्हणली आणि खाली आलो निघून. लय फ्रस्ट्रेशन आलं की यायला काय कळलं का नाही काय माहित, काय पोचलीच नाही असं वाटलं मला कविता. त्या सुरुवातीच्या कविता तेवढ्या दर्जेदार नव्हत्या, पण म्हणजे त्या स्पर्धेच्या फॉर्मॅटमध्ये. कविता स्पर्धेचा असं आहे की एक फॉर्मॅट असतो, जरा सामाजिक आशय असला तर जरा बरं जातं. आणि ते तसं नव्हतं. मी आपलं सुरुवातीला प्रेमाचं ह्याचं त्याचं काहीतरी लिहायचो, तसं होतं, पण नंबर नाही मिळाला. त्या स्पर्धेनं मला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळाल्या की मी ज्या दिवशी आदल्या रात्री गेलो, आपण परत जरा मागे रिव्हर्स करूया गोष्ट. तर मी तिथं गेलो तर सगळे अनोळखी स्पर्धक, कोण काय नाही काय नाही. पण तिथं गेल्यानंतर मला एक पोरगं भेटलं, उन्मेष पाटील कराडाचा. तर मी गेल्या त्यानं मला विचारलं की जीवन आलास, कुठला आहेस विचारलं. म्हणलं सातारा रहमतपूरचा. भागातला आहे म्हणून तर त्याला भारी वाटलं की नवीन पोरगा आहे. जीवन आलाय का, तर मी म्हणलं आलोय जीवन, म्हणलं मी जेवलेलं नव्हतो. तर नाही म्हणलं, मग जेवलं नसेल तर डबा वगैरे आहे. नाही म्हणलं जीवन आलो. मग त्यानं त्या शेजारी मला झोपायला जागा करून दिली, इथं झोप. आणि मी म्हणलं दादा पहिली स्पर्धा आहे, असू दे म्हणलं, प्रत्येकाची पहिली वेळ असतेच की कधीतरी. मग उन्मेष मला तिथे ॲडजस्ट केलं. मग मी पुढचा अख्खा दिवस उन्मेष बरोबर राहिलो, स्पर्धा बघितली आणि स्पर्धा केली. काय नंबर मिळणं अपेक्षित नव्हतं. उन्मेषला तिथं बक्षीस मिळालं 3रं. मग येताना उन्मेष बरोबरच आलो. मग त्याला विचारलं की स्पर्धा कशी काय, आणि म्हणलं प्रामाणिकपणे सांगा मला की काय पाहिजे अजून काय नाही. त्यानं मला समजून सांगितलं की स्पर्धेला अशा फॉर्मॅटमधल्या कविता लागतात, तुझ्यात आहे पण अजून त्याला हे केलं पाहिजे, वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं पाहिजे असं येते. मग ठीक आहे म्हणलं. मग येताना आम्ही कराडला उन्मेषच्याच पैशाच्या पाकिटात जेवलो हॉटेलवर एका, आणि मग तिथनं त्याशी माझी चांगली मैत्री झाली. मग कवितांचा तेव्हा प्रवास. त्यानंतर कॉलेजला असताना मी वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो. म्हणजे शरद पवारांचा 80वा वाढदिवस होता आणि शरद पवार मला लहानपणापासून आवडत आलेलं व्यक्तिमत्व राजकारणातलं. तर मी म्हणलं की आपल्याला जर थोडंफार बोलता येतं ना, आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर शरद पवार या माणसासारखा विषय नाही. म्हणून शरद पवारांचं मी देणं असं लागतं की त्या माणसानं मला 1 ते 1.5 लाख रुपये दिलेत. कसे दिलेत तर स्पर्धेतनं दिलेत. 80वा वाढदिवस होता त्यामुळे महाराष्ट्रभर भरपूर स्पर्धा होत्या. मी विषय एकदम तगडा तयार केला. म्हणजे शरद पवारांवर कुठलाही विषय पडू द्या की शरद पवारांनी समाजकारण, शरद पवारांनी उद्योग क्षेत्र, शरद पवारांनी क्रीडा क्षेत्र, तर मी ते तेवढा फिल्डिंग आखून ठेवली होती की कुठनंही कसाही विषय आला तर आपल्याला बोलता यावं. मी एक 8-10 स्पर्धा केल्या, 5-10 हजार 5-10 असे बक्षिसं म्हणून मला 1-1.5 लाख रुपये मिळाले. ते आले तसे त्या कॉलेजच्या काळात गेले पण. असं हा सगळा प्रवास, कविता, वक्तृत्व आणि मग नंतर लिखाण, असं एकंदरीत आहे. आता कविता म्हणले, कविता एक वय बी असतं की कोणाला तरी इम्प्रेशन टाकायचं, तसं काही इम्प्रेशन पडलं की नाही कवितेमुळे? पडलं, पण ते काय जास्त काय टिकलं नाही. टप्प्याटप्प्यापुरतं इम्प्रेशन पडायचं, छान लिहितोस, हे करतोस ते करतोस, पण ते काय तडील लागायचं नाही कधी. मग समोरनं काय तडील लागणं म्हणून मीच एकदा टार्गेट सेट केलं आणि त्या टार्गेटवरती घाव घालत राहिलो. मग ते झालं, जरा एक टार्गेट जवळ आलं
आणि ते टार्गेटला पण ते भारी वाटत होतं की आपल्यावर कोणतरी काहीतरी लिहितंय. म्हणून तिनं बिचारीनं मला बराच काळ काय सांगितलंच नाही. आणि तिनं लय वेळानं सांगितलं. म्हणजे तिनं 8 महिने जवळजवळ माझ्या कविता एन्जॉय केल्या. आणि म्हणजे बाळ व्हायला पण नाही का 9 महिने लागतात, तशी तिने अख्खी प्रोसेस घेतली. आणि नंतर सांगितलं की नाही होऊ शकत, मैं किसी और को मेरा दिल दे चुकी हो. मग काय शिफ्ट झाला का नाही, काय दुसऱ्या कविता लिहिला की नाही मग त्या हा, अनुभवावर? मग परत त्या प्रेमभंग म्हणजे नसलेल्या प्रेमात प्रेमभंगाच्या कविता लिहिल्या मग परत. कबीर सिंग एन्जॉय केला त्या काळात मी. शरद पवार आवडायचं कारण काय होतं? शरद पवार आवडायचं तसं कारण म्हणजे त्या माणसाचं बघितलं तर आज आपण मग ते त्यांचा राजकीय भाग आहे, पण किती लोक आली सोडून गेली, त्या माणसानं बरीच लोक मोठी केली, पण त्यांच्यावर बरेचसे आरोप पण आहेत. त्यातले काय खरे खोटे आपल्याला हात पडायचं नाही, पण त्या माणसाकडे जे डेडिकेशन आहे ते मला लय महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आजही या वयात आत्ता निकाल आले आपण बघितलं की त्या माणसानं लढायला घेतल्या फक्त 10 सीट, आणि त्यातले जर तो 8 विन करत असेल आणि 1 सीट अगदी 30-32 हजाराच्या फरकाने गेली असेल, तर 10तल्या 9 ह्या वर्षी म्हणजे ह्या वयात काढायच्या सीटा, आणि सगळे सोडून गेलेत. म्हणजे अगदी घरातले पण माणसं बरोबर नाहीत. आणि मागे एक क्लिप त्यांची व्हायरल झाली की एक पत्रकाराने विचारलं की तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोण आहे, तर ते माणूस म्हणला की स्वतः शरद पवार, म्हणजे मी. त्या माणसातली मला ही डेडिकेशन आणि ही जिद्द लय महत्वाची वाटते की येणाऱ्यांनी बरोबर या, जाणाऱ्यांनी जावा, मी खमके उभा आहे. आणि ताकद आहे त्या माणसात, म्हणजे कायम. मी तर कधी भेटण्याचा बोलण्याचा योग आला नाही, पण मला जिथं जिथं जाता येईल त्या माणसाला मी फक्त असं जवळनं बघायला गेलोय. त्या माणसात एक एनर्जी आहे. आणि म्हणजे आमचा एक मित्र आहे विशाल शिरतोडे, तर ते म्हणतो की प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या क्षेत्रातला शरद पवार होता आलं पाहिजे. इतका ग्रेट माणूस आहे, मला आवडतो मला. लिखाणाचं प्रवास आता एक सुरुवात झाली की कविता करायला लागले, लिखाण वक्तृत्व चालू झालं. त्याच्यानंतरची पुढची फेज काय होती, जी की म्हणजे पूर्ण हे वेब सिरीज, डॉक्युमेंटरीज ह्या लाईन लेन, आणि हा प्रवास कसा होता ओव्हरऑल? आता ते कनेक्टेड आहे सगळं. मी पुण्यात एका गेलतो कवितेच्या स्पर्धेला, आणि ती स्पर्धा फ्रॉड होती. म्हणजे प्रवेश फी पण 500 रुपये आणि बक्षीस पण 500 रुपये, पण जेवण नॉनव्हेज होतं. ती एक सकारात्मक बाजू घेतली, जेवण चांगलं होतं. आणि त्या एका ॲक्टिंगच्या अकॅडमीनं ती स्पर्धा ठेवली होती, आणि त्यांना त्यातनं ॲडमिशन्स करायचे होते असं त्यांचा हेतू होता. पण ती स्पर्धा झाली आणि मला तिथं विशाल शिरथोडे नावाचा एक गाईड म्हणूया आपण मिळाला की तिथं तो स्पर्धक होता त्यावेळी. मग स्पर्धा झाली, आम्ही दोघंही नंबरात नव्हतो, आणि पुण्यात स्पर्धा होती. PMT निघालो होतो. त्यानं मला विचारलं की कुठनं आला, काय म्हणलं सातारा. तर म्हणला नंबरात नाही, आणि जर समजा तू त्यांनी आधी काय केलं की 5,000, 3,000, 2,000 अशी बक्षीस सांगितली होती, आणि जी पोरं नंबरात आली त्यांना बक्षीसच नाही दिली. ते म्हणले की नाही तेवढे पैसे नाहीत. मग पहिल्याला काय तर 2,000 रुपये दिले आणि 1,500 असे देऊन टाकले. तर ते मला म्हणलं की तू जर नंबरात असताना पैसे दिले नसते तर मग काय केलं असतं. तर मी म्हणलं मी तिथलं काहीतरी फोडलं असतं, मी 5,000चं नुकसान केलं असतं. ते म्हणलं असं का? म्हणलं तसं नाही, मी जर नंबरात आलो असतो तर त्यांनी माझे पैसे देणंच होतं, नाही तर मी काहीतरी तोडलं असतं, तिथला PCBC एखादा तोडला असता. मग ह्या नोटवरती आमची मैत्री झाली. याला तोडफोड करणारा माणूस आहे. मग तिथनं आम्ही संपर्कात आलो, आणि विशाल शिरथोडेला मी आधी फेसबुकवरती वाचलं होतं. थिएटरमध्ये काहीतरी नाटकं वगैरे चांगली करत होतं, हे ते, आणि लिखाण चांगलं होतं. तर मी म्हणलं मी तुम्हाला वाचलंय म्हणलं सर, आणि नंबर वगैरे घेतला, आणि मग बोलणं सुरू झालं. विशाल शिरथोडेने त्यावेळी गल्ली बोळात नागराज नावाचा एक लेख लिहिला, म्हणजे सैराट आला. त्यानंतर म्हणजे माझं तर असं मत आहे की म्हणजे महाराष्ट्रातली काही लोक अशी आहेत की जे ह्या 2 पर्सनॅलिटीनं काही लोक चांगलं म्हणतात, काही लोक शिव्या घालतात अक्षरशः. ते 2 लोक म्हणजे नागराज मंजुळे आणि विश्वास नांगरे पाटील. पण मला वाटतं की ह्या दोघांनी कल्याण केलं पिढीचं, म्हणजे पोरं स्वप्न तर बघायला लागली किमान. मग नागराज अण्णावरती विशाल शिरथोडेने एक लिहिलं की गल्ली बोळात नागराज म्हणजे किती प्रमाण वाढतं आणि त्याचे फायदे तोटे असतात. आणि ती मला लय भारी वाटलं होती की याला ह्याचं कोणतरी कॅल्क्युलेटिव्ह लिहिलंय कोणतरी, म्हणजे अगदीच वाईट पण नाही भाषा आणि चांगलं पण नाही, त्याचं एक बॅलन्स करणार कोणतं काहीतरी लिहिलंय. मग ते मला आठवलं की यायला ह्यांचं मी वाचलं होतं, म्हणलं सर वाचलंय असं तसं, आणि मग राहूया म्हणलं संपर्कात. मग परत नंतर फोनवरती बोलणं होत गेलं. ते म्हणले काय करतोय. मग आता एक डॉक्टरकीचा एक पेशा करून झालता, त्या काळात माझ्या डोक्यात घुसलं होतं की आता आपण लॉ करू म्हणून, कारण आता आपल्याला बोलायला बरं येतंय,
तर आता आपण लॉ करू. मग मी त्या ह्याच्यात होतो. मी लॉची एंट्रन्स पण दिली, ती स्कोर पण चांगला होता, ॲडमिशन पण एखाद्या चांगल्या कॉलेजला मिळून गेलं असतं. पण त्या काळात मला भेटले विशाल शिरतोडे. आणि टप्प्याटप्प्यावरती असं कोण ना कोण भेटतच गेलं की ज्यांनी निर्णयच काहीतरी वेगळे घ्यायला लावलेत आणि ते आज प्लसमध्ये आहेत, फायद्यात आहेत. तर मग लॉचं ॲडमिशन घ्यायचं होतं तेवढ्यात त्या टप्प्यात हा माणूस भेटला आणि त्यानं स्वतः लॉ केलं होतं आणि 4थ्या वर्षी लॉ सोडलं होतं. म्हणजे 5 इयर्सचा जो लॉ प्रोग्राम आहे त्यात त्यांचं ॲडमिशन होतं आणि सेकंड लास्ट इयरला लॉ सोडलं होतं. मग म्हटलं मला लॉ करायचं आहे. मग ते म्हटलं का लॉ करायचं वगैरे. मग मी सांगितलं काय नाही, असं बोलता येते चांगलं वगैरे हे ते. मग आत्ता काय करतोय, लिहितोय वगैरे. मग पुढे जाऊन काय करायचं आहे म्हटलं, सिनेमा क्षेत्रात जरा बघायचं चाललंय काय येतंय का. मग पुढे जाऊन लॉ सोडणार ते तर लॉ करायचं कशाला. मग चांगले ते स्कोर असताना सुद्धा ॲडमिशनच नाही घेतलं. म्हणजे गेलोच नाही, प्रोसेसच बघितली नाही काय नाही घेतलं ॲडमिशन. म्हटलं नाही करायचं. मग विशाल शिरतोडेंशी जरा संपर्क आला. मग गाठीबिटी वाढल्या आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा सिनेमा क्षेत्रात असं असं आहे की ह्या लोकांबरोबर आपण काम केलं पाहिजे हे ते. मग तसं सिनेमा क्षेत्रात म्हणायला गेलं तर ह्या माणसांनी बोट धरूनच आणलं आहे. आलोक गायकवाड असेल, विशाल शिरतोडे असेल, की मार्ग दाखवले ह्या लोकांबरोबर काम केलं पाहिजे, ह्या फिल्म बघितल्या पाहिजेत. मग तसं करत गेलो. मग त्यांच्याच ओळखीनं शेखर रणखांबे म्हणून या वर्षीचा नॅशनल अवॉर्ड मिळाला सरांना रेखा या शॉर्ट फिल्मसाठी. मग सरांशी ओळख झाली. उमेश मालन सर म्हणून आहेत ज्यांची आत्ता एक फिल्म आहे त्यांच्याशी ओळख झाली. मग ह्या लोकांना असिस्ट करायला लागलो छोट्या मोठ्या प्रोजेक्टला. आता शेखर सरांची एक फिल्म येते रुबाब नावाची, त्याला असिस्ट केलं. त्यानंतर परत कोरीपाटी प्रोडक्शन म्हणून आहे, गावाकडच्या गोष्टी म्हणून मागं व्हायरल झाल्या भरपूर. ते दिग्दर्शक आहेत नितीन पवार. नितीन सरांबरोबर फेसबुकवर बोलणं होतं, सर भारी करताय असं तसं कधीतरी काम करू. मग एका कमर्शियल प्रोजेक्टच्या निमित्तानं सरांशी बोलणं झालं आणि मला काम करता आलं. म्हणजे त्या प्रोजेक्टचा वे मी होतो त्यांच्याकडे जाण्याचं. त्यामुळे मला ते म्हणले मग सोबत काम करू, तुमच्याकडनं काम येते तर. आणि मग काम केलं आणि करत राहिलो. म्हणजे आत्तापर्यंत माझं असं झालं की एखाद्या ठिकाणी गेलो, काम केलं की तिथला झालो, म्हणजे कायमचा मेंबर झालो. ती लोक ठेवून घेतात आपल्याला की हे पाहिजे आपल्या ताफ्यात म्हणून. कसं कोणत्या ना कोणत्या कामाला येतोय. होय ठेवून घ्या भाऊ, काय काय पण करते, पडलेलं काम करते. त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे. जिथं गेलो तिथं माघारी कधी आलो नाही किंवा काय करणार बॅक नाही आलो. तिथं गेलो की कायमचं तिथला झालो, त्यांचंच होऊन गेलं. त्यांचंच होऊन गेलं. वय किती आहे तुमचं? आता 25 पूर्ण 26 मध्ये 25.5 आहे. म्हणजे असं वाटत नाही का की एकदम कमी वयामध्ये लयच भारी भारी लोक आणि खूप सगळे लोक जोडले गेलेत? नाही, लोक जोडली गेलेत हे मान्य आहे, पण कमी वयात असं 2 वर्षापाठीपर्यंत वाटायचं. आता वाटतंय की एक टप्पा गाठलाय आपण. कमी वयात लोक जोडली गेली खरं आहे. त्याचं कारण असं आहे की म्हणजे हे महत्वाचा टप्पा मी म्हणतो की आयुष्यात वक्तृत्व कवितेच्या स्पर्धा आल्या. जास्त स्पर्धा केल्या नाहीत, जास्त जिंकल्या नाहीत, अगदी थोड्या स्पर्धा केल्या असतील, त्यातल्या बऱ्यापैकी जिंकल्या काय हारल्या. पण या स्पर्धांनी मला माणसं दिली. म्हणजे कवितेत ज्यावेळी स्पर्धा करायला लागलो त्यावेळी आपण काय करतो, म्हणजे तुम्ही जर आज समजा मीडिया क्षेत्रात आहे तर तुम्ही कॉम्पिटिटर किंवा आजूबाजूला कोण काय काम करते हे बघत असता. मी कविता लिहायला सुरुवात केल्यावरती, स्पर्धा करायला सुरुवात केल्यावरती सर्च करायला सुरुवात केली की आजूबाजूला कोण आहे चांगलं, समकालीन आपल्या कोण आहे. तर मला त्यात एक नाव दिसलं की अविनाश भारती म्हणून. अविनाश दादा लॉकडाऊनच्या आधी व्हायरल झाला, पण त्याच्या आधी मला 2017 सालात वाटलं की याला ह्या माणसात काहीतरी आहे, मटेरियल आहे म्हणून. आणि ते चुडा नावाची एक कविता होती, ती मला लय आवडली. आणि दादाला फोन केला, म्हणलं दादा मी कविता ऐकली, मला भारी वाटली म्हणलं कविता, कधीतरी भेटू म्हणलं इकडे सातार बितारला आला तर सांगा. चालतंय म्हणलं. आणि मग NSSचा एक कॅम्प होता. आपल्याला कॉलेजच्या काळात आपण शोधत असतो कुठं परफॉर्म करता येईल, कुठं काय करता येईल. NSSचा कॅम्प म्हणजे पोरं पोरी भरपूर, त्यामुळे तिथं जायचं आपण सोडणार नाही ना. मग NSSच्या कॅम्पमध्ये मी चुडा कविता म्हणते, मग त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग भारी वाटलं. आणि ते एका मित्राने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि मग मी ते पोस्ट केला फेसबुकला, दादाला त्यात टॅग केलं. मग दादाचा मला फोन आला की कविता भारी झाली, पण तू जी चाल म्हणले ती मी पण कधी ऐकली नव्हती, तुझीच चाल लावली म्हणून. म्हणलं अहो सॉरी म्हणलं, मला नाही लक्षात आलं, मला वाटलं मी त्याच. नाही अरे ही भारी वाटते म्हणलं. मग असं झालं. मग अविनाश दादाशी माझं चांगलं बॉन्डिंग झालं आणि त्याचा मला इतका फायदा झाला. दादानंतर दादाची एक सकाळ इंच्या व्यासपीठावरती एक भाषण झालं होतं, ते इतकं व्हायरल झालं की एका रात्रीत महाराष्ट्रभर गेला. आणि तिथनं पुढं म्हणजे अविनाश भारती महाराष्ट्रातलं एक मोठं नाव झालं
की आज प्रत्येकाला त्यांच्या स्टेजवरती बोलायला कुठल्याही कार्यक्रमाला अविनाश भारती पाहिजे. म्हणजे एक महाराष्ट्रातला टॉप रेटेड व्याख्याता आहे. मला दादाबरोबर त्या काळातलं फिरता आलं. महाराष्ट्रभर फिरलो दादाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. गाडीत दादाबरोबर जायचं, 10 दिवस इकडे तिकडे फिरायचं. मला त्यात इतकी माणसं मिळाली, इतके अनुभव मिळाले. आणि मला असं कळलं की जर आपल्याकडे काहीतरी असेल ना स्किल, तर कशाची गरज नाही. मग तुम्हाला जर चांगलं बोलता येत असलं, चांगलं लोकांशी राहता येत असलं ना जास्त पैशाची गरज आहे ना कशाची गरज आहे. म्हणजे मी असं बघितलं की अविनाश दादाबरोबर फिरताना आमदार खासदार त्याच्या वेटिंगसाठी असायचे की येतील आणि कार्यक्रम सुरू करतील, किंवा त्यांच्याबरोबर उठणं बसणं व्हायला लागलं आणि डायरेक्ट आमदार खासदारांबरोबर त्यांच्या पंक्तीला जेवायचं. आणि आपण काय आपल्याला माहित असतं, त्यांना काय माहिती आहे, दादा ओळख करून येताना मा मित्र आहे, चांगला लिहितो, इंडस्ट्रीत आहे, हे ते आपल्याला पण मान द्यायचे. आपल्याला ते भारी वाटायचं. म्हणलं याला असं काहीतरी करता आलं पाहिजे. त्यामुळे अशी बरीच लोक आहेत जी जोडली गेली. दुसरे मित्र आहेत, एक दयानंद शिंदे म्हणून, राजकारणातलं समाजकारणातलं आत्ता महाराष्ट्रातलं विद्यार्थी चळवळीतलं मोठं नाव आहे. दयानंद बापू भेटले. मला आवड होती राजकारण समाजकारण, हे पहिल्यापासून आवडायचं. मग लॉकडाऊनमध्ये एकदा सर्च करत होतो आणि बापूनं त्या काळात एक आंदोलन केलं होतं विद्यार्थ्यांसाठी काय, तर ते मला भारी वाटलं. मला कॉलेजला असताना कन्हैया कुमार जास्त आवडायचा. म्हणजे आधी सगळेजण बघतात तसे देशद्रोही आहे, म्हणजे मी पण बघितलं होतं की क्लिप बी व्हायरल झाल्या. म्हणलं यायला हे काहीतरी वेगळं होतंय. पण परत नंतर कन्हैयाच्या जसं जशा बाजू समोर येत गेल्या तसं कळलं की यायला हे विद्यार्थी चळवळीला मिळालं एक मोठं नेतृत्व आहे आणि भविष्यात आकार घेणार आहे म्हणून. मग त्या कन्हैया कुमारची कुठंतरी छबी मला दयानंद शिंदे या पोराच्यात दिसली. की यायला म्हणले महाराष्ट्राचा कन्हैया कुमार आहे. आणि एक सवय की जोडून घ्यायचं. असं जर कोण वाटलं की ह्या झाडाचा शेंडा वाढताय तर ते झाड आपल्याशी जोडून घ्यायचं. माझा आधीपासूनचा एक स्वभाव आहे की असलं पाहिजे. पुढं मोठी होणार आहेत ती माणसं आपल्या संपर्कात असली पाहिजेत, किंवा आपण त्यांच्या संपर्कात असलं पाहिजे. दोघांना फायदा होतो. आपल्या ह्याचा त्यांना होईल, त्यांच्या ह्याला आपल्याला होईल. मी बापूंच्या संपर्कात आलो आणि आपली पहिली स्ट्रॅटेजी की डायरेक्ट मेसेज करा, डायरेक्ट नंबर घ्यायचा आणि बेधडक फोन करायचा. कुणालाही फोन करू शकतो आपण त्या ह्याच्यावरती. नंबर घेतला, फोन केला, म्हणलं मी असं असं आंदोलन बघितलं, मला भारी वाटलं, तुम्ही काय करता. मी म्हणलं असं असं मी चित्रपट क्षेत्रात काम करतो. त्यावेळी असं होतं की धडक काय कुठं येणार आहे आणि ती कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार आहे काय माहीत नाही, पण हे एवढं मोठं की मी तुमच्यावर फिल्म करणार आहे म्हणून. मग ती कधी करणार, कधी होईल काय माहिती, मला तुमच्यावरती फिल्म करायचं आहे असं डायरेक्ट. पुढच्या पण माणसाला इंटरेस्ट येतो ना आपल्यावरती कोणतरी फिल्म करणार आहे. मग ती मोकळेपणानं सांगायला लागले. मी विचारलं सगळं की सांगा मला कसं कसं प्रवास आहे आतापर्यंतचा. मग ती सांगितलं की बाबा बीडकडच्या केस तालुक्यातनं आलो या गावावरनं, लॉ वगैरे केलं, विद्यार्थी चळवळीत ऍक्टिव्ह झालो, मग पोरांचे प्रश्न बघितले आणि मला ते प्रवास भारी वाटला. प्रवासापेक्षा ते माणूस म्हणून मला भारी वाटला. मग मी दयानंद बापूशी कनेक्टेड झालो. मग परत बापूवर फिरणं, परत त्या सगळ्या प्रोसेस, नवीन नवीन ओळखी, परत बापूच्या निमित्तानं बरेच झाडं भेटली, त्यांचे शेंडे वाढते दिसले, मग ती कनेक्ट झाली लोक. असे प्रवास वाढत गेला. म्हणजे आज घडीला अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातल्या किमान जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी गेलं आणि एक फोन लावला तर 5-5 पोरं तरी गोळा होतील अशी परिस्थिती आहे. आता तालुक्यातलं नेटवर्क हळूहळू गावाकडे जायला लागलंय. त्यामुळे आधी भीती वाटायची नवीन शहरात जाताना, की यायला तिथं गेल्यावर राहायचं कोणाकडे, खायचं काय. आता काही भीती वाटत नाही. आपण महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतो आणि 1 रुपया न खर्च करता तिथं राहू शकतो. कॉन्फिडन्स या सगळ्या नेटवर्कनं दिला. या प्रवासामध्ये माणसांबद्दलच्या किंवा एक चांगल्या म्हणजे सामाजिक क्षेत्रात जर काम करायचं किंवा कोणतेही करी करायचं तर आपल्याला माणसं गरजेची असतात, अनुभवी माणसं गरजेची असतात, मित्र गरजेचे असतात. बरोबर. तर मग एक तुमचा मैत्री या गोष्टीवरती कधी काही लिहिलं का? आता मैत्री काय आहे, म्हणजे मी लिहिण्यापेक्षा मला असं वाटतं की कधीतरी कुणीतरी काय काय लय भारी लिहून ठेवलेलं असतं आणि मग त्याच्या पुढचं आपल्याला नाही कधी कधी लिहू वाटत. मग मला मैत्री ह्याच्यावरचं एक आवडणाऱ्या 2 ओळी रोहित शिंगे म्हणून दादा आहे मोठा, म्हणजे असंच प्रवासात भेटलेला कवितेच्या वक्तृत्वाच्या. तर त्यानं 2 ओळी लिहिलेत की कोण कृष्ण कोण सुदामा भेद कधी झाला नाही आणि तू सोबत असता मित्रा याद जगाची आली नाही. तर तुमचा मित्र असा असला पाहिजे की त्या तुमच्याबरोबर असला की तुम्हाला जगच नाही आठवलं पाहिजे. म्हणजे माझा मित्रच माझं जग आहे. म्हणजे आलोय कुठंतरी दोघं फिरताय, गप्पा मारताय, हे ते करताय, जगाचा विसर पडला पाहिजे. आणि मित्र मला असं वाटतं की मित्र तुमचा आरसा असला पाहिजे. म्हणजे उगच खोटं कौतुक करून काहीतरी डाळ्यावर चढवणार नसला पाहिजे. सांगता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे आरसा असला पाहिजे की तुझं ही चुकतंय तर चुकतंय. म्हणजे माझा ऋतुराज मोरे नावाचा मित्र आहे, प्रचंड सुंदर लिहितो, पण त्याला ते फेमचे न्यायचे काय कधी हवंच नाही, त्याचं लिहितो आणि त्याच्यापुरतं असतंय ते, पण प्रचंड वाचन, प्रचंड हे सगळं. मग तो माझा असा मित्र आहे की त्याला माहीत असतं की हे जर मला फोन कधी येणार आहेत, काय येणार आहे.
आणि फोन करेल त्या आवाजावरनं ते ओळखणार की काय झालंय काय नाही. हॅलो म्हणलं पुढं 1-2 वेळी बोलले की हा सांग आता मग काय झालंय. अशा मित्र असले पाहिजे. तुम्ही म्हणजे इंटरनली एवढं कनेक्ट असला पाहिजे की त्याला कळलं पाहिजे की बाबा ह्याची काय अडचण आहे, किंवा म्हणजे मित्र तुमचा आत्मा असला पाहिजे थोडक्यात. त्याजवळ तुम्ही कुठल्याही विषयावर बोलू शकला पाहिजे. अडचणीत कामाला येईल नाही येईल, सुखादुखात असेल नसेल, पण तुम्हाला वाटलं पाहिजे, आतनं फील झालं पाहिजे की बाबा हे माझ्यासाठी जगातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे, तो मित्र आहे तुमचा. आणि माणसं जोडणं, माणसं जपणं हे किती गरजेचं आहे. म्हणजे 2 गोष्टी असतात. काहींचं म्हणणं असतं की काय कोण कामाला येत नाही, आपल्यालाच करावं लागतं, कोण काय तुम्हाला खायला म्हणून देणार नाही. एक दुसरी बाजू असते की समाजात राहायचंय तुम्हाला, तर तुम्हाला समाजाला ऍक्सेप्ट करावंच लागतं जसं असेल तसं. तर समजा आपण 4 मित्र आहेत, 4 मित्रांचे 4 स्वभाव आहेत वेगवेगळे, आणि सोबत आपल्याला जर काही गोष्टी करायच्या सगळ्यांनी मिळूनच करावं लागते. बरोबर. ते सगळेच तुमचे कोर मित्र नाही होऊ शकत ना. एक 1-2 तुमचे कोर मित्र होते, बाकी नाही होणार. हे बाकीची जी मैत्री असते, हे बाकीचे जे समाजामध्ये आपले कनेक्शन असते, हे किती गरजेचे. आणि एका तरुण कोणत्याही क्षेत्रात सुरू करतोय, त्याचा म्हणजे प्रवास सुरू करतोय, त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा किती फायदा होतो. नाही, तुमचं नेटवर्क असलंच पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, तुमच्याकडे स्किल थोडीशी 19-20 असू द्यात, तुम्हाला त्यातली माहिती कमी असू द्या थोडी, ती शिकता येते, पण तुमच्याकडे जर एक स्ट्रॉंग नेटवर्क नसेल तर तुमचा प्रवास लांबतो. मग अगदी स्पष्ट बोलाय तर मी जर उद्या एखादी फिल्म डिरेक्ट करायला घेतली तर मी कुठलं तरी FTI मधलं लय पोरगं टॅलेंट आहे म्हणून त्याला प्रेफर देईन का एखादं पोरगं त्याच्यात माझ्या स्वभावाच्या ओलीन जुळतात किंवा हे माझ्याकडे चांगल्या पद्धतीनं काम करेल, मी अशा पोराला प्रेफरन्स देईन ना. कारण लय टॅलेंट असणारे लोक कधी कधी आपल्यावरती डॉमिनेटिंग होतात किंवा त्याचा पण काय प्रॉब्लेम नाही, पण असंच चालतं. म्हणजे सगळीकडची सर्कल अशीच चालतात की रेफरन्सवरती, आपल्या जवळच्या लोकांवरती. म्हणजे कुणीही कितीही काही म्हणू द्या, टॅलेंट आहेच एका बाजूला, पण लोक जपणं, लोकांशी संपर्कात राहणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि कोण कामाला येत नाही किंवा हे जे त्याचे वैयक्तिक अनुभव असतात. म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे की माणूस हा स्वार्थी प्राणी आहे. कुणी किती काय म्हणते मी निस्वार्थ आहे, मी निस्वार्थ भावनेने काम करतो, असं काहीच नसतं. म्हणजे मला आज वाटतंय की हरीश कासाबरोबर आपण पॉडकास्ट करूया, कारण हरीश कासाच्या झाडाचा शेंडा वाढताय मिळत आहे. तुम्हाला काहीतरी तसं दिसत असेल की बाबा ठीक आहे झाडाचा शेंडा वाढताय. नाही, सगळं आहे. म्हणजे ही मातीने ही फुलं पण स्वार्थाने एकमेकाबरोबर आहेत की आपण त्यात रुजलो तर झाड म्हणत असेल मी वाढीन, माती म्हणत असेल काय बाबा यांना वाढवलं तर उद्या माझं नाव होईल, काही असू शकतं. पण एक काहीतरी असते, म्हणजे एक थोडा का होईना स्वार्थ असतोच, त्यानेच लोक कनेक्ट होत असतात. त्यामुळे कोण कामाला येईल नाही येईल काय वाईट नाही, मला असं वाटतं गोष्ट वाईट नाही. आणि स्वार्थ असणं चुकीच काय आहे. म्हणजे मला जर वाटतंय की मी हरीश बरोबर राहून किंवा हरीशच्या टीम बरोबर राहून काहीतरी चांगलं करीन, मला काहीतरी फायदा होईल किंवा माझा त्यांना काहीतरी फायदा होईल, तर ह्यात चुकीच काय. आणि असा विचार न करता आलेले लोक जास्त काळ टिकत नाहीत. त्यांची मैत्री मग आपलं असतं की कॉलेजमध्ये काय मित्र होते हाय बायवाले किंवा उठाय बसाय असायचो, पण आता संपर्कच नाही, कारण त्यांच्यातून आपल्यात काय बॉन्ड नाही. मैत्री कुठल्या टिकतात, एकतर तुमच्या कामाचा एक धागा कॉमन असला पाहिजे. मग ते असे फॅक्टर आहेत. आणि काय जोडलेलं नेटवर्क तुम्हाला 100% कामाला येतं. मग ते काहीही असेल ना. म्हणजे आज माझं उदाहरण आहे की बाबा मी कुठेही गेलो तरी माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 4 माणसं आहेत जी येतील. त्यांना काय तर वाटत असेल बाबा ती काय त्यांची कामं दामं सोडून उगाच आपल्याकडे येणार नाहीत, उगाच असतो बोंबल फकीर काहीच करत नसतो, तर तीही आली नसते. त्यांना वाटतं की बाबा जावं, या माणसाला भेटावं, आपल्याला 4 गोष्टी मिळतील, तर हे यायचं. आणि तुम्हाला ते राहायलाच लागणार आहे. म्हणजे लोकांच्या उपयोगी असाल तर तुम्हाला लोक जवळ करतील, हे साधा सोप्पा नियम आहे. काही ना काहीतरी कामाला येतं. होय, काय ना काहीतरी कामाला येतं तर लोक घेतील. कामाचं नसलं तर म्हणतील बाबा घरी ये जेवण कर, पण तू तुझ्या घरी राह, तू काय कामात येऊ नको. कारण तुम्ही प्रत्येक आज जर फिल्मचं उदाहरण घेतलं तर एक माणूस वाढला तर 1000 खर्च वाढणार आहे दिवसाचा, त्याचं राहणं खाणं असेल बाकीच्या गोष्टी असतील, तर लोक नाहीत ते अफोर्ड करू शकत. तर तुम्ही प्रत्येकाच्या काहीतरी कामाचं बनलं पाहिजे, तर तुम्हाला ती त्यांच्या जवळ ठेवतील. मला वाटतं हे लय भारी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलं की जर आपल्याला काहीतरी सुरुवात करायची किंवा कुठेतरी काहीतरी करायचंय, आपलं काहीच बॅकग्राऊंड नाही, काही माहित नाही, तर आपल्याला काहीतरी कामाचं बनणं गरजेचं आहे. तर आपल्याला कुठं ना कुठेतरी इन करत जाते लोक, हा काहीतरी कामाचा आहे मग याला घ्या.
मग तिथं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणत तर मला असं वाटतं की जर कोणी असं दिशाहीन झालं असं त्यांनी हेच स्वतः आपल्याला काहीतरी कामाचं व्हायचं. काहीतरी कामाचं व्हायचं. हा. नाही काही काम काम होऊ शकतं. काही काम पुढचं शासन करणं का होईना होती की काम करू. बऱ्याच जणांचा प्रवासच तसा आहे. म्हणजे आता ती TDM नावाची एक फिल्म आलती तर त्याचं ज्यानं लीड केलं पृथ्वीराज नावाचं पोरगा तर ते भाऊरावकरांकडे ऑफिस बॉय म्हणून कामाला गेलं की मला काहीतरी पिक्चर मध्ये करायचं काय पण घ्या. मग तेव्हा ते ऑफिसची कामं करायचं काय वस्तू आणा आलेल्या गेस्टसाठी चहा बनवा असं काहीही करायचं. मग भाऊरावांना त्या फिल्मसाठी वाटलं की हात आपला हिरो आहे म्हणून त्याला घेतलं. मग ते काहीतरी करायला गेलतं ना आणि मग ते हिरो झालं. त्याची आवड हिरो बनायची होती पण काहीतरी करायला गेलता त्या सर्कलमध्ये म्हणजे कुठलंही सर्कल असो जगातलं तिथं इन होणं गरजेचं आहे. तिथं आत इन झाल्यावर तुम्हाला मार्ग मिळतात तशी तशी लोक मिळत जातात कारण तुमचा इंटरेस्ट तेव्हा असतो. इन होणं गरजेचं आहे. ओव्हरऑल मग आता काय वाटतं आता मानसिकता काय आता काय कमवलंय असं वाटतंय आणि काय पाहिजे असं वाटतं. आता असं वाटतं की माणसं भरपूर कमवली या प्रवासात. नेटवर्क चांगलं बिल्ड झालं स्वतःला चांगलं डेव्हलप करता आलं. आधी जर बघाल तर इतका कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे ग्रॅज्युएशनला येईपर्यंत मी स्वतःच नेऊन गंडत होतो की आलतो आपण गावातनं आणि काय करता येईल का नाही. आणि एक असतं आपलं ते वय असतं की बाबा दिसण्याचं कॉम्प्लेक्स आणि हे ते काय ते एवढं मेजर नसतं किंवा ती मायनर पण नसतं. म्हणजे ते आयुष्यभर राहतो. म्हणजे असं माणसं म्हणतात की दिसणं नाही महत्वाचं हे ते मग आरशे फोडून टाका सगळी जगातले. तुम्ही काय रोज सकाळी उठून प्रत्येक जण आरशात असता. तत्वज्ञान आबाळ मारायला लय सोपं आहे की दिसणं बिसणं नाही महत्वाचं हे ते पण ते आहेत गोष्टी. सौंदर्यशास्त्र मॅटर करतं का तर करतं आणि ते प्रत्येकाला करतं. माणूस पहिल्यांदा प्रेमात काय पडतो आपण पहिल्यांदा रूप बघूनच प्रेमात पडतो ना मग नंतर मन बिन आलं हे ते. म्हणजे आबाळा मारायला ती लय सोपं आहे की मनाच्या हे जुळल्या पाहिजेत आणि हे झालं पाहिजे पण ती कधी ती नंतर ना. मग का तुमचं असं प्रेम एखाद्या अपंग पोरीवरती अंध पोरीवरती होत नाही होत ना. तुम्ही तिथं तुमचा सेफ साईड बघत असता आधी जे आहे ते मान्य केलं पाहिजे. मग ते न्यूनगंड माझ्यात पण होता की यायला आपण आपला रंग काळा आहे आपण दिसायला असे आहे. मैत्री करायला पण भीती वाटायची बाहेर जाऊन बोलायला कॉन्फिडन्स नसायचा. पण ते एका लेवल नंतर क्रॅक होत गेलं. म्हणजे कसं बाहेर पडलं काय वाटतं कोणत्या गोष्टीमुळे बाहेर पडलं. मी ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी आमच्या कॉलेजवरती क्विज कॉम्पिटिशन असायचे आणि त्याला राज्यभरातून सगळी पोरं पोरी यायची आणि कॉलेजमधले एक 15 ते 20 अँकर त्या कॉम्पिटिशनला अँकरिंग करायचे. आणि मला असं वाटायचं की याला ह्या स्टेजवर आपण एकदा गेलं पाहिजे. म्हणजे एक वाक्य का बोलून खाली होईना पण आपण इथं गेलं पाहिजे कारण ते तामझाम तसा असायचा. ऑडिटोरियम अख्खं गच्च भरलेलं असायचं. आणि तो काळ असा होता की विश्वास नांगरे पाटील किंवा ही लोक डोक्यावर घेतलेली लोक होती. ती MPSC UPSCचा एकदम तेजीतला काळ होता. 17-18चं धरून चालू आपण. त्यामुळं प्रश्नमंजुषाही MPSCला धरून होत्या. त्यामुळे ती क्रेज होती त्या स्पर्धेची की ती स्पर्धा कोण जिंकते ना अख्ख्या महाराष्ट्रातनं स्पर्धक यायची आणि ते मानाचं करंडक होता. मग त्या ऑडिटोरियममध्ये अख्खं फुल पब्लिक असायचं. बाहेर 2-4 स्क्रीन लागायच्या. कॉलेजमधलं अख्खं पब्लिक त्या बाहेर स्क्रीनवर पण बघायचं. ते मला लय भारी वाटायचं की याला ही पोरं अँकरिंग करतात आणि ते उत्तर देण्यापेक्षा ह्यांची हवा असते. काय माहिती पुढे हो आणि त्यांना एक घालायला तो ब्लेझर असायचा. ते ब्लेझर विझर मध्ये लय भारी दिसायचे. मला वाटायचं की यायला आज काहीतरी करता आलं पाहिजे. मग मी पहिलं वर्ष होतं की बाहेरनच बघायचो त्याचे ऑडिशन. म्हणजे ऑडिशन चालायचे त्याचे की सिलेक्ट सगळ्यांना घेत नव्हते. आधी ऑडिशन द्यायच्या म्हणजे चांगलं करतील त्या 15-20 जणांना घेणार. त्यातले पण 5 जण सिटिंग असायचे 15 जण हे करायचे. म्हणजे एखाद्याला काय हे झालं तरच मग त्या 5 एक वरती असं. म्हणजे टीम जशी असते क्रिकेटच्या 11 इन आणि 4 राखीव तसं ते होतं. मी म्हणलं राखीवात तरी बसताल मग ब्लेझर तरी घालता येईल ना स्टेजवर जाता येईल नाही ब्लेझर घालता येईल एवढं स्वप्न. मग म्हणलं हे करायचं. पहिलं वर्ष बाहेरनच बघितलं नाही डेअरिंग झालं आज जायचं. दुसऱ्या वर्षी म्हणलं की गेलं पाहिजे काय होईल ते होईल म्हणलं आपण ऑडिशन तर दिली पाहिजे होईल नाही होईल. गेलो 2-4 कवींच्या ओळी पाठ केल्या आणि गेलो. आप्पा ठाकूर म्हणून एक गझलकार मला सापडला गुगलवरती आणि त्यांच्या मला त्या ओळी आवडल्या की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे सर्व स्तरावर खरेच माझे जगून आता झाले माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे. आणि मी हे पाठ केलं आणि जाऊन म्हणलं याला असं इंट्रोडक्शन दिलं. म्हणलं आप्पा ठाकूर असं म्हणतात आणि असं तोडून फुडून आलो. तोपर्यंत स्पर्धा थोड्या करायला सुरुवात केली ती आणि त्यानं कॉन्फिडन्स आलता प्रेझेंट कसं करायचं हे कळलं होतं. आणि ते तिथल्या सगळ्यांना भारी वाटलं की याला हे काहीतरी भारी आहे म्हणून त्यांनी मला घेतलं
ठेवून घेतलं मग नेहमीसारखं घ्या याला काहीतरी काम येईल कुठेतरी कामाला. आणि घेतल्यानंतर मग परत तिथनं पुढे प्रॅक्टिस राऊंड सुरू झाले. प्रॅक्टिस असायची रोजच्या रोज. मग मला ती मजा यायला लागली. मी रोज एक नवा कवी घेऊन जायचो आणि रोज कोटेशन मारायचो. मग प्रत्येक वेळी असायचं की प्रत्येक राऊंडची ओपनिंग करणारा एक स्पेशल अँकर असायचा. मग ते अशी कोटेशन वगैरे सांगायचा, हे ते जरा माहोल करायचा. मग बाकीचे पुढचे अँकर येऊन रेग्युलर प्रश्न विचारत राहायचे. तर मी गेलतो की राखीवमध्ये तरी बसायला मिळेल म्हणून. तर तिथं मला त्यांनी इकडे घेतलं की तू कर म्हणून, आणि राऊंडची ओपन कर म्हणून असं आलं. म्हणलं याला हे आता आपण एक टप्पी येईल कुठं 2 रन काढू म्हणून गेलतो, पण ह्यांनी फुल टॉस दिला आणि 6 मार म्हणतात. मग म्हणलं आपण मारूया. मग ते करायला लागलो. आणि नंतर असं असायचं की त्या ह्याच्यातनं फायनल राऊंडला फक्त 5 अँकर जायचे. फायनल राऊंडला 5. म्हणलं आता एवढ्यात काय आपलं बसतच नाही, कारण आपण एकतर ज्युनियर, आपल्याकडं BSc वाले आहेत, आपल्यापेक्षा सिनियर MSc वाले आहेत, आणि ती पोरं वर्षानुवर्ष करतात, तेच असणार आहेत. म्हणलं 5 अँकर, आपला काय त्यात संबंध नाही. म्हणलं ठीक आहे, आपल्याला मिळालं तेवढं राऊंड चांगले करू. ते केलं. आणि शेवटचे 1-2-3 दिवस ती चालते स्पर्धा. शेवटच्या दिवशी फायनल राऊंड असतो. आणि फायनल राऊंडच्या आधी सांगतात की 5 अँकर ते करणार आहेत अँकरिंग. तर 5 अँकरमध्ये पहिलं नाव माझं आलं की तू करतोय, बाकीचे 4 बघूयात म्हणून कसं काय हा बघूयात. मला भारी वाटलं काय ह्या 5 पण आलो आपण. आणि त्या 5 पण पहिल्या राऊंडची पहिली ओपनिंग मला करायला मिळाली. मग मला तिथनं कॉन्फिडन्स आला की उगाच आपण स्वतःवरती हे करतोय काय, म्हणजे आपल्यात आहेत काही गोष्टी की ज्या आपण जर आपल्याला चांगलं प्रेझेंट करता आलं, हे करता आलं, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती मात देऊ शकतो. निवाना अंदाज येऊन गेलता एवढ्या ह्याच्यात की आपण असं दिसून हे करून कोणावरती प्रभाव नाही टाकू शकत. आपल्या हातात माईक आला की आपला प्रभाव काहीतरी पडतोय. मग तिथनं पुढे बोलायला सुरुवात केली. तो प्रवास तसा झाला. आणि माईक ही साधन आहे की ज्यानं न्यूनगंड ब्रेक करायला लय मोठा ब्रेक दिला असं म्हणूया. न्यूनगंड माईकमुळे ब्रेक झाला थोडक्यात. ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये काम करायचा अनुभव कसा आहे? इंडस्ट्री आता भरपूर लोकांचे स्वप्न येतं, फिल्म इंडस्ट्रीबद्दल लई क्रेज आहे आजही. सगळं स्ट्रगल जरी असलं त्या इंडस्ट्रीत जाणं, हे करणं, ज्या माणसाला करायचंय ना त्या माणसांना थोडं तुमच्या सारख्याच मित्रांमुळे ते नवीन लोक दिसत आहेत. बरोबर. आणि ते काही करायला तयार आहे त्या गोष्टी. साम दाम दंडभेद, मला इंडस्ट्रीत जाऊन मला लेखक व्हायचंय, दिनदर्शक व्हायचंय, ऍक्टर व्हायचं, काय व्हायचं, त्यासाठी ते काही पण करायला तयार आहेत. आणि ते एका संधीसाठी वर्षानुवर्ष स्ट्रगल करतायत. बरोबर. हे कसं, हे वातावरण तुम्ही कसं पाहता की ज्यांना यायचंय त्यांच्यासाठी काय, जे चाललंय आतमध्ये, इंडस्ट्री कशी त्याबद्दल थोडं तुम्ही बघितलेली इंडस्ट्री कशी? काय आहे, मला वाटतं की इंडस्ट्रीचे एक सरळ सरळ 2 भाग आहेत. म्हणजे खरंच प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे काम करतोय असं दाखवणारे लोक. त्यांच्याबद्दल दुमत नाही आपलं, ती त्यांच्या जागी ग्रेट आहे, ती त्यांचं काम करतायत, त्यांना चांगले पैसे मिळतात, सगळं आहे. पण काय लोक अशी की खरंच इतकं पोटेन्शियल आहे आणि ते काहीतरी द्यायला जन्मलेत, म्हणजे या समाजाला किंवा याला त्यांच्या ती म्हणजे देणं लागतात आणि ती त्या भावनेनं काम करतात. तुम्हाला कुठल्या कॅटेगरीत जायचं आहे हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला पटकन पाहिजे का तुम्हाला काहीतरी शाश्वत पाहिजे, टिकणार. आणि इंडस्ट्रीच नाही, तुम्ही जगातलं कुठलंही क्षेत्र घ्या की एका तपाची तपश्चर्या ती मागतं तुमच्याकडनं, त्यावेळी तुम्हाला देतं. मग इंडस्ट्रीत जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर कालखंड किती लागेल काय सांगता येत नाही. कदाचित एखाद्याला ते 1-2 वर्षात मिळून जाईल, ते डेडिकेशन लेवल ती असली, नशिबान काही गोष्टी काढल्या. पण काय लोकांना 10-15 वर्ष लागतायत आणि ते तेवढी वाट बघतायत. बरं, ते उघड टाइमपास करत बसलेत असं काय नाही. काही वेळा संधी नाहीत मिळत, काय नाही. ती तुमच्याकडे तयारी असली पाहिजे की मला तेवढा जरी काळ लागला तरी मला थांबायचं आहे. आणि तसंच काम झालं पाहिजे. म्हणजे कोणतरी तुम्हाला एखादा जमीन विकून मिळालेला प्रोड्युसर असला आणि तुम्ही त्याला काहीतरी टोप्या टाकून फिल्म करताय तर ते तळतळाट तुम्हाला आयुष्यभर जाणार आहे. आणि तुम्ही अप्रत्यक्षपणे त्या इंडस्ट्रीचं नुकसान करताय, कारण तुम्ही त्या माणसाला घेतलं, काहीतरी सांगून त्याकडनं फिल्म प्रोड्यूस करून घेतली आणि ती फिल्म नाही चालली, कारण तुम्हालाच ती हे क्षेत्र वास्ट आहे. म्हणजे इंडस्ट्री अशी आहे की समजून घेईल तितकं कमी आहे. म्हणजे मेकिंग हा एक पार्ट आहे, परत सेल करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर ते पुढचा पार्ट माहीत नसेल तर तुम्ही एखाद्याला डबऱ्यात घालताय आणि तुम्ही भविष्यातले 10 जणांची फिल्म रोखताय. कारण त्या जर माणसाला ती पहिली फिल्म प्लसमध्ये राहिली असते किंवा किमान त्याला काहीतरी हे मिळालं असतं तर त्यानं पुढे जाऊन अनेक नवीन येणाऱ्या पोरांना प्रोड्यूस केलं असतं. तो शेखर रणखांबे त्या माणसानं आयुष्यातलं एक तप घालवलंय की करायचं तर चांगलं करायचं. म्हणजे जवळपास 10 शॉर्ट फिल्म केल्या. त्यातली त्यांची पॅम्पलेट नावाची शॉर्ट फिल्म होती, ती इफ्फीला गेली. त्यानंतर रेखा पण इफ्फीला गेली, रेखाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. आता त्यांना प्रोड्युसर पण एक चांगला
मेन स्ट्रीममधला मिळाला आहे, वेल नोन प्रोड्युसर आहे, आणि ती फिल्म चांगली होईल रुबाब नावाची. तर त्या माणसाने तितका काळ दिला. म्हणजे आता कविता आणि हे ते आहे, तर मला ती एक ओळ लय आवडते. गोविंद नावाचा एक कवी आहे, आणि गोविंद गझला वगैरे फार सुंदर लिहितो. तर गोविंदनं असं लिहिलंय की वेळ येते कधी ना कधी चांगली, वेळ वेळेसही द्यायला पाहिजे. मग तुमची वेळ जर चांगली यायची असेल तर तुम्ही आधी वेळेला वेळ दिला पाहिजे, त्यावेळी तुमच्याकडे वेळ चांगली येईल. तर प्रत्येक क्षेत्राचं हीच आहे तुमच्याकडं. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे एक कपल असलं पाहिजे, आणि तुम्ही त्याच्यावर लय प्रेम केलं पाहिजे. त्या कपलचं नाव आहे शांतता आणि संयम. ती शांतता पाहिजे आणि तो संयम पाहिजे तुमच्याकडं, तर तुमचं यश काहीतरी राडा करणार आहे. त्याच्यात ती ताकद आहे, ती तुम्ही तेवढ्या ह्यानं पुढं नेत राहिलं पाहिजे. तेवढा काळ, म्हणजे ज्या क्षेत्राला जितकी गरज आहे तितकं तुम्ही आधी काळ दिला पाहिजे, त्या क्षेत्रात मुरलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. सेम तसंच इंडस्ट्रीचं आहे. जेवढं ती मागते तेवढा वेळ द्या, जास्त पण नाही, पण किमान जेवढा गरजेचं आहे समजून घ्यायला तेवढा वेळ द्या, तुम्हाला एक दिवस मिळेल तिथनं. आणि ह्या दृष्टिकोनाकडे कसं बघता तुम्ही की ही जी हिंदी फिल्म इंडस्ट्री, साऊथची जी फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री, ह्या 3 फिल्म इंडस्ट्री समोर तुम्ही अशा बघितल्या, तर वैयक्तिक काय मत आहे त्या तिन्ही इंडस्ट्री तुम्ही कसं बघता? नाही, आता असं झालंय म्हणजे अलीकडच्या काळात की आता सगळे एकच झालंय. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आधी ते सेपरेट जास्त होतं, पण आता बॉलिवूडचे ॲक्टर्स तिकडे जाऊन काम करतात, साऊथचे ॲक्टर इकडे येऊन काम करतात. साऊथला काम करण्याचं मराठी ॲक्टरचं पण प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपण सयाजी शिंदे ना बऱ्याच फिल्ममध्ये विलन म्हणून वगैरे आधी बघत आलो, किंवा बरीच लोक आता तिकडे जाऊन काम करतात. ती इंडस्ट्री पॅरलल झाली आहे. पण साऊथवाल्यांनी जे एक ग्लॅमर आणलं, म्हणजे माझं असं मत आहे की आधी त्यांना आपण हलक्यात घेत होतो की कोयते उडवतात, काहीतरी लुंग्या उडवतात, गाड्या उडवतात, आणि ते चालायला लागलं. कारण एखादा माणूस, म्हणजे मी जर काहीतरी माझे पैसे खर्च करून थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघतोय, पुण्यात बघायचं तर 300-400 रुपये खर्च आहे फिल्म बघा. तर काही लोकांचं असं मत आहे की मग जे आजूबाजूला दिसते तेच का बघा, काहीतरी लार्जर दॅन लाईफ बघायला मिळेल का. आणि ते साऊथवाल्यांनी तो ट्रेंड सेट केला आणि ते चालतंय. त्यामुळं मग म्हणजे बॉलिवूड म्हणून आपण जे मिरवत होतो ते आपल्याला एका लेवलला झुकावं लागलं, आपल्याला त्यांच्याकडे जायला लागलं, पूल बनवायला लागला की त्यांच्याकडे कसं जाता येईल ना, आपण आता सगळे एकच आहे असं कसं करता येईल. आणि ते बरं आहे, म्हणजे ही जी देवाणघेवाण होते, इकडचे लोक तिकडे काम करतात, तिकडचे इकडे येतात. मी आत्ताच्या काळात बाकी जेवढं म्हणजे मल्याळम सिनेमा जेवढा कंटेंट वाईज स्ट्रॉंग आहे तेवढं नाही बघायला मिळत. म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ते युनिक आहेत. त्यानंतर मराठीत पण तसं आहे, म्हणजे गोष्टी भरपूर स्ट्रॉंग आहेत. बॉलिवूडमध्ये काय प्रयोग होतात चांगले, किंवा मग बॉलिवूड जरा कमर्शियली आधीपासून सेट आहे, त्यांना माहिती आहे की कमर्शियली कुठल्या गोष्टी करायच्या आहेत किंवा लोकांसाठी कुठले सिनेमे करायचे आहेत, ह्यात ते क्लिअर आहेत. त्यामुळे ते पैसे कमवायच्या कलाकृतीतनं पैसे कमवतात, काय ज्या कलाकृती ज्यातनं काहीतरी देण्यासारखं आहे त्यातनं ते देतात. त्यामुळे आत्ताच्या घडीला सगळं पॅरलल आहे. असं काय मराठी वेगळी, साऊथ वेगळी, बॉलिवूड वेगळं असं काय राहिलेलं नाही. एका ह्याला आहे, फक्त बजेट वाईज फरक आहे. बॉलिवूडला जरा तुम्हाला जास्त बजेट मिळतं, म्हणजे अगदी रिजनलच म्हणायला गेलं तर मराठी फिल्म्स असतील तर बजेट वगैरे इतकं नाही मिळत, आणि त्याला पण कारण आहेत. म्हणजे तेवढे लोक बघणारच नाहीत, तेवढा रेव्हेन्यू परत मिळणारच नाही, तर नाही कोण घालणार. मग एखादा रिझल्ट तसा तगडा मिळाला किंवा सातत्यानं तसं काहीतरी वेगळे प्रयोग होत राहिले तर ते मराठीत पण होईल, चांगले बजेट येते. आवडती फिल्म कोणती आहे सगळ्यात? रिसेंट भरपूर आवडत असेल, रिसेंट मधली एखादी कोणती? तर मराठी तसं म्हणायला गेलं तर आता गोदावरी आलेली आहे, गोदावरी आवडलेली. त्यानंतर तसे बऱ्याच आहेत. फंडरल नावाची एक फिल्म आहे जी प्राईमवरती आहे. मग त्या फिल्मची कन्सेप्ट अशी आहे की जगू आनंदे आणि निघू आनंदे. म्हणजे मी असं फंडरल मी बघितली होती आणि मी असं लिहिलं की जे मरणार आहेत त्या सगळ्यांनी ही फिल्म बघितली पाहिजे. म्हणजे सगळे मरणार आहेत, सगळ्यांनी ही फिल्म बघा. म्हणजे तुम्ही मेलात तर त्याचा पण कसा इव्हेंट करता येईल किंवा तुम्हाला आनंदात कसं घालवता येईल, अशी त्याची कन्सेप्ट आहे. असे बरेच प्रयोग होतात. म्हणजे अगदी जुन्या नाही, पण कासव नावाची एक फिल्म आहे, ती मला आवडते. किंवा मला आवडणारा जरा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. म्हणजे मराठीतली मला दगडी चाळ पण आवडते, कारण आपला झोन जरा तसा आहे, आपल्याला त्या गोष्टी आवडतात सगळ्या, राजकारण हे ते. किंवा मला अंडरवर्ल्डशी निगडीत बऱ्याचशा फिल्म आवडतात. सत्य मला अजूनही बघू वाटते कधी, किंवा आपला जसा झोन असतो तशा माणसाला फिल्म आवडते. मला ती मराठीतली फक्त लढमन नावाची फिल्म आहे, ती पण मला सारखी बघू वाटते. ती कोणाला आवडते नाही आवडते, महेश मांजरेकरची फिल्म आहे. असं झोन वेगळा आहे, म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नच्या मला तर फिल्म आवडतात. राजकीय आणि अंडरवर्ल्ड वाला झोन कसा होता ते कॉलेज टाइमला तर असं ना. ती जर एवढी गरमी होती की बाबा नाही तुम्हाला बक्षीस देत तर 5,000ची वस्तू खोडून फोडून अशा काही गोष्टी केल्या का कॉलेज टाइमला?
नाही बरंच केलं. मला एक मॅडम होत्या, म्हणजे त्यांच्याशी आज माझं आहे रिलेशन चांगलं, पण त्या बिचारा काय करायचं म्हणजे पहिल्यापासून आपल्यात एक बंडखोर नेतृत्व दडलेलं होतंच ना. कन्हैया कुमार होता का? कन्हैया कुमार होताच आणि प्रभाव तो सगळा होता. आमच्या मॅडम काय करायचे की प्रेझेंटी घेताना पोरपोरी वारडायचे. कोण वारडायचं काय हे करायचं, काल दंगा व्हायचा भरपूर. आणि बोगस मतदान जसं होतं आता तशा बोगस प्रेझेंटी लय लागायच्या. कारण 200-250 जणांचा वर्ग, कुणाची प्रेझेंटी कोण देतंय काय कळत ताळमेळ नसायचा. आणि तशा प्रेझेंटी लागायच्या. आणि एकदा मॅडमच्या लक्षात आलं की ह्या नंबरला कोणतरी प्रेझेंटी दिल्याने हे विद्यार्थी वर्गात नाही. मग मॅडम म्हणल्या की पोरांच्या चांगात मस्ती असते, त्यांनीच दिली असणार आहेत, पोरी काय असं करणार नाहीत, तुम्हीच दिली असणार आहे प्रेझेंटी, लवकर उभं राहा नाही तर क्लास बंद. आता आपण वर्गात बसून असं हे काय झेंडे काढत नव्हतो, पण 250 पोरांचं नुकसान व्हायला नको हे जबाबदारी मी घेतली. म्हणलं की मॅडम लेक्चर नाही बंद झालं पाहिजे, म्हणलं तुम्ही शिकवा ना, म्हणलं काय ठीक आहे दिले असेल कोणी, किंवा तुम्ही तिथं फुली मारा नका तिला प्रेझेंटी. तर मॅडम मला म्हणलं की मग तूच सांग की कोणी प्रेझेंटी दिली. म्हणलं मला नाही माहीत. मला कसं माहीत, मी तर नाही दिली म्हणलं. मग ती जरा वादावादी झाली मॅडमशी, आणि ते मेल युगोवरती आलं की पोरच नालायक असतात म्हणून. मी म्हणलं असं नसतंय काय. मी त्यांना पटवून द्यायला लागलो, मी जगातली बेगातली उदाहरण द्यायला लागलो की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी कशा. मग अगदी मग मी ते शिरीष कुमार आणला, म्हणलं शिरीष कुमारनं बलिदान दिलं, हे केलं. मग त्यावेळेस जसा मेंदू होता तशी काही उत्तर दिली. मग एवढा सगळा राडा झाला. आणि एक पोरगी उठली, म्हणली सॉरी मॅडम, मी चुकून आधीच्या नंबरला प्रेझेंटी दिली ते. मग मला अजून कारण मिळालं. मी म्हणलं तुम्ही काय म्हणला होता, पोरच नालायक असतात. मग तिने दिली म्हणलं प्रेझेंटी, आता काय. मग वाद वाढत गेला. आणि मागणं माझी सपोर्टरची एक गँग होतीच भरपूर. ते कॉलेजमध्ये फिरताना 25-30 जण मी घेऊनच फिरायचो. तर ती ओरडायला लागली, ती सपोर्टमध्ये मला चिअर करायला लागली. मग मॅडम म्हणायला लागली कोण ओरडतंय मागणं. मी म्हणलं मला का मागं डोळे आहेत, मी पण पुढंच बघतोय ना, उलट तुम्हाला दिसतंय कोण ओरडतंय, मला का माहित नाही. मग ती एवढं तापलं की मॅडम म्हणल्या चला स्टाफ रूम मध्ये. म्हणलं चला. गेलो स्टाफ रूम मध्ये, 2-3 माझ्याबरोबर अजून घेतले. तिथं गेलो. मग म्हणलं असं असं हे पोरं त्रास देतात वगैरे. मला विचारलं, मी एचओडीनं सांगितलं, म्हणलं असं असं झालं. एचओडी म्हणले ठीक आहे, पण त्या मॅडम आहेत त्यांना सॉरी म्हणा. म्हणलं तुम्हाला म्हणतो, त्यांना नाही म्हणणार. सर म्हणले का, मला का सॉरी म्हणतो. काय नाही, तुम्हाला असंच म्हणतो, त्यांना नाही म्हणणार. म्हणलं नाही. म्हणले मग काय तर तुझ्यावरती हे होईल, कारवाई होईल. म्हणलं होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही, पण मी त्यांना नाही सॉरी म्हणणार. आणि नाही म्हणलो मग. आणि अशा बऱ्याच काय काय चळवळी करत राहिल्यामुळं मग ते पोरांच्यातनं सपोर्ट वाढतच जायचा. भांडण बिंड केले की नाही कधी, मग असे एखाद्या मित्राला वाचवायला तसं व्हायचंच भरपूर. म्हणजे त्याला काय कारण पण नसायचे. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आमच्या एका मित्राला ते असं धिप्पाड बिप्पाड होता माझ्यासारखाच बिचारा. तर त्याला एक जण काय त्याला काय कारण बी नव्हतं, ते त्याला म्हणलं त्या ड्रामातलं पाणी पी. आता का म्हणला त्याचं त्यालाच माहित. ते ह्याचं पाणी घेत होता टेस्ट ट्यूब मध्ये, तर ते म्हणलं तू इथलं कशाला गेलतोय, म्हणला तू जनावरासारखा दिसतोय, तू ड्रामातलं घे म्हणलं तीच पी. मग ते सांगत आला बाहेर की मला. आणि मित्रांची स्टाईल पण तुमची वेगळी असते ना. तोंड पाडून आला. आम्ही कॅन्टीनला बसलेलो. अभि मोहिते नावाचा आमचा मित्र होता, ते दिल्लीला गेला UPSC करायला. म्हणजे तुमच्या आतल्या भावना कुठल्या स्वरूपात बाहेर येतील, परत त्याचं कसं कन्वर्ट होईल काय सांगता येत नाही. अभि तोंड पाडून आला ना. अभि म्हणजे एकदम जीवातला मित्र, पण असं बायको रुसून बसती तसा रुसून बसणार. आला तोंड पाडून. मी ओळखलं काहीतरी झालं. म्हणलं काय झालं. नाही काय, तुम्ही मोठी माणसं, तुम्ही कशाला आम्हाला मदत कराल. म्हणा अरे काय झालं, पण नाही कशाला काय, आम्हाला कोण बी येतंय काय बी म्हणून जातंय, आणि काय करायचं तेव्हा बघा काय झालं. नाही कोणतं आमच्या बाजूने कोण येणार आहे, आम्ही काय बाहेर ना आलोय, आम्ही इथं असंच कुणाचं बी ऐकून घ्यायचं. म्हणलं काय झालं. मला ती पोरगा असं म्हणलं. म्हणलं चला लॅबकडं. मग ह्याचं प्रॅक्टिकल हे तावात निघून आलता. मग लॅबमध्ये घुसून मग त्याच ड्रामावरती आपटून बिपटून आपलं त्याला पे तू पाणी म्हणून त्याला प्यायला पे म्हणतोयस. मग परत स्टाफ रूम, परत ती सगळं सॉरी नाही म्हणणार तिथं, सॉरी बिरी नाही म्हणणार, असं काय करायचं ते करा. तर काय आमच्या मित्राला ड्रामातलं पाणी पे म्हणलं मार तर पडणार ना. काय ते पण ही 2 पर्सनॅलिटी जुळतात कशा, एकीकडे एक लेखक कविकार, एकीकडे बंडखोर, राजकीय भांडण करणारा.
मला तर वाटतं कलाकार सगळ्यात बंडखोर असतात, म्हणजे त्यांच्यात म्हणून तर ते कलाकार झालेले असतात ना, कारण त्यांना ते व्यक्त व्हायचं एक माध्यम पाहिजे असतं जी की रेग्युलर माध्यमात व्यक्त होत आहेत ना. तुम्ही जर एका सिस्टीममध्ये जॉब करताय तर तुम्हाला नाही काय गोष्टी क्रॉस करून बोलता येत. पण आज माझं मी आहे ना, मला प्लॅटफॉर्म उघडे, फेसबुक उघडा आहे, उद्या वाटलं युट्यूबला काहीतरी बोलावं तर मी, मग कलाकार सगळ्यात बंडखोर आहे असं मला वाटतं. त्याच्याकडे ते पॉवर कायम ठेवून आहे. काय वाटत त्यामुळं फक्त बंडखोरीचं स्वरूप बदललंय आता. आधी हातांनी असायची, आता हातांनीच आहे पण हातात काहीतरी घेऊन आहे. त्यावेळी शस्त्र होती. बंडखोर लिखाण आहे का काहीतरी, की पूर्णपणे अपोजिटच लिहिलंय? कविता असेल, एखादं लिखाण असेल, की तुम्हाला असं वाटतं की मी अपोजिट लिहिलं आणि बऱ्याच लोकांना ते पटलं, बऱ्याच लोकांना नाही पटलं, असंही झालं, असं काय झालं? नाही, मी म्हणजे कविता नाही, पण मी मला असंच वाटलं की आपण काहीतरी जे खरं आहे ते लिहिलं पाहिजे. आणि मी एक सिरीज लिहित होतो, म्हणजे इंस्टाग्रामच्या स्टोरीची सिरीज होती ती. तिथं अध्यक्ष नावाने लिहायचो आणि माझं जे काय काय ते लिहायचो. मग मलाच त्यावेळी असं झालं की नवीन काय घडत नव्हतं. म्हणजे प्रत्येकाची फेज असतेच की नवीन काय घडणं, की आपण जरा फ्रस्ट्रेट होतो. मग मी माझंच लिहिलं, अध्यक्ष नावाने लिहिलं की अध्यक्ष तुमच्याकडे होतच काय म्हणून. असं ते होतं की तुम्ही एका गावात आला, तुमच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता, आयुष्यात आपल्याला कधी एका पुरीशी बोलायला मिळेल का नाही असं वाटत होतं. पण आयुष्यात 3-4 क्रांत्या घडल्या आणि मी त्यात हे लिहिलं असं की हस्तमैथुन्य केल्यानंतर गिल्ट सगळ्यांनाच येतं, असं त्यात लिहिलं. म्हणजे इतक्या ह्यानं लिहून टाकलं होतं की जे काय होईल ते होईल, वाचणाऱ्याला जे काय वाटेल. मग मला 2-4 मित्रांचे फोन आले की यार तुझ्या घरची तुला ऍड नाहीत का? म्हणलं की भाऊ आहे, वहिनी आहेत, बहिणी बघतात. मग त्यांनी वाचलं, म्हटलं काय मग वाचलं तर वाचलं ना, ती काय वेगळं नाही, फक्त ते आपण आपल्याजवळ ठेवलंय प्रत्येकानं. ही प्रत्येकाचीच गोष्ट आहे. गिल्ट सगळ्यांना येतं का, ते येतच, पण ते करायचा माणूस थांबत नाही, कारण ते निसर्गाने दिलंय. मग काय जी निसर्गातलं आहे, जे आपलं आहे ते आपण असं लिहिलं पाहिजे. सगळं जसं शक्य आहे तसं व्यक्त झालं पाहिजे. 3-4 क्रांत्या काय होत्या? 3-4 क्रांत्याचा जर मला असं वाटतं की त्या क्रांत्यांचा अनुभव कसा होता? काय शिकायला भेटलं? म्हणजे असं म्हणतात लोक, भरपूर काय शिकायला भेटलं. तुमचं काय शिक्षण आहे त्याच्यात? तुम्हाला तसं काय माहितच नसेल. काय अंदाज नसेल. मला ते असं काय म्हणलं की मला डायरेक्ट अक्षय कुमार आठवतो. दुसरं काय नाही बोलायचं. क्रांती म्हणजे काय, म्हणजे मला तर असं वाटतं की ज्याला काय तर आयुष्यात मोठं करायचं ते किमान 2 ब्रेकअप झाले पाहिजे, हार्डकोर ब्रेकअप झाले पाहिजे. त्याशिवाय माणसाला कळत नाही की आपण आपल्याला कसं सावरायचं. किंवा एका लेवलला असं होतं की तुमचं ब्रेकअप झाल्यानंतर ते मित्र पण वाईट टाकतात की बाबा हे आलं की हे रडतंय सारखं म्हणून. काय दिसलं, झाड दिसलं तरी म्हणते हे ह्या रंगाचा ड्रेस तिने घातला होता, काय जरी दिसलं तर तिच्याकडे जाते सारखं. काय चहा प्यायला गेलो तर तिला इथला चहा लय आवडायचा, मग तिच्याशिवाय काय बोलणच. मग ते मित्र पण एका लेवलला वैतून जातात की हे आलं की आता सुरूच करते म्हणून. मग त्या काळात असं होतं की तुम्ही काय वेळा एकटे पडत जाता, एकटेच पडता, मग ते तुम्हाला स्वतःला सावरायची त्यातनं ताकद मिळते. पण ती गोष्ट सुंदर पण आहे तितकीच. म्हणजे एखादी गोष्ट त्यातली 4 क्रांतीपैकी एक क्रांती तरी सांगा. 4ही सांगू, काय प्रॉब्लेम? आवडलं. आता केलंय म्हणल्यावरती काय सांगायला. नाही, आणि ह्या सगळ्यात लिखाणाने हे त्या गोष्टींचा मोठा रोल आहे. आता पहिली तर तुम्हाला सांगितलीस की मी एका बिचारीनं 8 महिने एन्जॉय केलं, 9व्या महिन्यात सांगितलं की नाही बाबा आपलं जमत, आपल्या आयुष्यात आधीपासून कोणतरी आहे म्हणून. तर मी विचारलं तिला की मग टाइमपास का केलास? म्हणलं मी हीच ताकद दुसरीकडे लावली असते ना कुठेतरी. तू आयुष्यातले 8 महिने काढले, तुला कळते का म्हणलं. पण ते म्हणली नाही मला ते भारी वाटत पण मला तुला दुखवायचं नव्हतं. मग म्हणलं आता काय झालंय? दुखवायचं नव्हतं तर आता काय झालंय? महिन्यात सांगितलं असतं जरा कमी दुखावला असतो. आणि तिथं आपण उदारे करून विषय केले ते सगळे, म्हणजे इम्प्रेसच करायचं होतं ना. मग तिचा वाढदिवस होता तर मग कॉलेजच्या आपला म्हणजे आमचा झेंडा चौक म्हणून होता, वायसीचा झेंडा चौक आहे, त्या झेंडा चौकात उभा राहिलो. आणि ह्या सगळ्या क्रांतिकारक घटनांमुळं मित्रपरिवार भरपूर झाला. मग थांबाय तिथं आला की तुझ्या खिशात पैसे किती आहेत? 50, 100 असे करून 500 पर्यंत मी अगदी 3-4 हजार रुपये जमवले ते 2-3 तासात. आणि प्लॅनिंग केलं की वाढदिवसात काय काय करायचं. मग अनाथ आश्रमात जायचं, तिथं जाऊन विचारून आलं तुम्हाला काय काय पाहिजे. तिथं आपल्या खिशात खायला पैसे नाहीत तर त्यांना विचारलं तुम्हाला काय काय पाहिजे. त्यांनी किराणाची यादीच दिली, त्याचं बिल झालं 3000 रुपये. ती किराणाची ते 500 रुपयाचा केक,
मग कधी आपण 150 रुपयाचा वरचा स्वतःचा केक कापलेला नाही, मग त्यासाठी 500 रुपयाचा केक. मग ती MPSC करते म्हणून तो एक डिक्शनऱ्यांचा सेट, तो 2-2.5 हजार रुपयाचा. असं ते पॅकेज करून ते घेऊन गेलो सगळं. ह्या भरपूर उधार आहे सगळ्या, आणि ते फेडायला परत 6 महिने लागायचे. जशी स्पर्धांची बक्षीस येतील 1000, 2000, 3000, हे तुझे असं द्यायचं. परत आपल्या तिच्या वाढदिवसाला आपणच पार्टी द्यायची, तिच्या मैत्रिणी सगळ्या बोकांडी आणखीन. बरं त्यांचे नाद वेगळं. आपण म्हणजे पोरांचं कसं असतं की एखादं घेतलं की स्वतःच संपून शेजारच्याच पण खायचं. पोरींचंच नाही, स्वतःच बी शिल्लक ठेवायचं. मग ते वाईट वाटायचं की काय घातले आपण एवढे पैसे याला इन्व्हेस्ट केलेत आणि या बिचाऱ्यात ती बी ठेवून चाललेत म्हणून ते बांधून नाही वाटायचं घरी. पण आता कसं काय करता, अशा सगळ्या गोष्टी. ही पहिली क्रांती. त्यातनं जरा धडा घेतला की उधार नाही करायच्या, प्रेमात कधी उधार नाही करायच्या. ती फेडायलाही काळ जातो आणि ती एकट्यालाच फेडावी लागते, तिथं कोण नसतं म्हणून. मग दुसरी क्रांती, आणि लिंक असतात बऱ्याचशा गोष्टी. पहिल्या गोष्टीतनं बाहेर पडायला तुम्हाला दुसरी गोष्ट मदत करत असते, तशी दुसरी गोष्ट आली आणि तिनं पहिल्या गोष्टीतनं बाहेर पडायला मदत केली. आणि मग दुसरी गोष्ट सुरू झाली तिथनं पुढं. मग सेम प्रोफेशन, कविता, स्पर्धा बिर्धा करणं, त्या क्षेत्रातली मुलगी. पण त्या अनुभव भारी होता. तिथं बरंचसं शिकायला मिळलं की बाबा एखाद्या पोरीला आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपलं एक हेच असतं, जजमेंटल असतोय आपण. आणि खरं म्हणजे अगदी प्रामाणिक सांगायला गेलं तर मेल आपण पुरुष थोडीशी डॉमिनेटिंग व्हायचं, आणि ते आपल्याकडं कल्चरच आहे, आणि ती येतच आपल्यात नकळत कितीही नाही म्हटलं तरी तसं असतंय. पण तुम्हाला कोणतरी तुमच्या लेवलचं, तुमच्या ह्याचं मिळालं की तुम्हाला कळायला लागतं काय, याला समजून घेणं पण ही एक बाजू आहे. आणि त्या ह्याच्यात बराच स्ट्रगल झाला, बरंच फिरणं झालं, काय कारण ते पण दूर झालं. पण त्यातनं अनुभव मिळाले की मला माणसांची किंमत कळली. म्हणजे माणसं, म्हणजे बऱ्याच जणांना, मी माझा मोठेपण नाही, पण बऱ्याच जणांना वाटतं की याला तुला माणसं जपता कशी येते तेवढी. माणसं जोडणं ठीक आहे, पण ते कन्सिस्टंटली टिकवून ठेवणं अवघड आहे. तर मला वाटतं की त्यात दुसऱ्या क्रांतीचा लय मोठा वाटा आहे की ती लांब गेल्यामुळे कळलं की याला माणसं जपणं किती गरजेचं आहे, किंवा माणसांना हलक्यात नाही घेतलं पाहिजे. बघत असते ना आता मला नंतर थँक्यू मला. नाही बघतील, पण कधीतरी कुठंतरी पोहोचल किंवा आहेत त्या गोष्टी. पण दुसऱ्याला धरून तिसरं येत असतं. तसं परत तिसरं आलं, लिखाणाने ह्या त्याच गोष्टी सगळं चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. मग ती पण कुठंतरी लेवल जुळली की बाबा आहे काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत, लिखाण भारी वाटतंय, साधं सोपं सगळ्यांना करणार आहे. मला पण तिथं आपला रमायला झाला. आदनं मधनं नाही का आयुष्यात काहीतरी असं पाहिजे की जिथं आपल्याला रमता आलं पाहिजे. मी पण काही काळ रमलो, पण परत लक्षात आलं की ते नाही मॅच होत, किंवा आपलं नाही जरा वर खाल्या. मग कोण चुकीचं नाही, पण ती तिच्या जागेबरोबर तिच्या अपेक्षा काहीतरी वेगळ्या आहेत, आणि ते आपल्याकडे नाही, किंवा ते आपल्याला चेस करायला बराच काळ जाणार आहे ना. आपण उगाच दुसऱ्याला आशेवरती ठेवणं काय बरोबर नाही, म्हणून ते ब्रेक झालं. प्रेमावर काय लिहिलं का मग? एखादी प्रेमावर लिहिलेली पर्टिक्युलर एखादी तुमची कविता जी तुम्हाला लयच आवडते? तसं लिहिणं बरंच झालं, पण त्यातलं तर काय बरंचसं नाही. पण प्रेमावरती किंवा राधाकृष्ण समोर ठेवून मी असं एक लिहिलं की राधे मला तुझा कृष्ण होता आलं नाही. ह्या तर त्याचे क्रांतींचे संदर्भ आहेत सगळे. की राधे मला तुझा कृष्ण होता आलं नाही, वाऱ्यावर उडणारा मोरपीस झालो, मला पिसाऱ्यात बसता आलं नाही. राधे मला तुझा कृष्ण होता आलं नाही, वाऱ्यावर उडणारा मोरपीस झालो, मला पिसाऱ्यात बसता आलं नाही. या बासरीतून आता प्रेमसूर निघतील की नाही खरंच माहिती नाही, पण तू नाहीस म्हणून मी रुक्मिणीचं स्वप्न सुद्धा पाहिलं नाही. की तू नाहीस तर नाही पुढची कुठली स्वप्न बघायची, असं मागच्या कालखंडात लिहिलं. पण माणसाची मतं टप्प्याटप्प्यावरती बदलत असते. म्हणजे रुक्मिणीच्या आता आहे काय बघायला हरकत आहे, आपण कुठे पाप केलं. मला वाटतं लयच अनफिल्टर पॉडकास्ट, एवढी ऑनेस्ट पॉडकास्ट. तुमची राधा तरी कुठं थांबते तेव्हा, ती बी तिला पाहिजे असं कृष्ण बघतीच की कुठतरी. तुम्ही का थांबावं, कृष्णाने का रुक्मिणीचं वाट नाही बघा. हा, आणि बाय ना काय लग्न ही तर जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. तुम्ही ज्या माणसाबरोबर आयुष्यभर राहायचे ती स्वप्न का बघू नये, हे का थांबावं एका टप्प्याला. 4 झाले 400 झाले तर काय हरकत आहे.
पण आता याबद्दल काय मत आहे की बरेचसे ऍक्टर, बरेचसे कलाकार किंवा बरेचसे व्हिजनरी लोकांचं असं हाताना असं वाटतं की लग्न हे अडथळा होईल, मला वेळ पाहिजे, मला ह्या गोष्टी करायच्या, मला त्या गोष्टी करायच्या, आणि लग्न झाल्यानंतर पावबंदी येईल. असं तुम्हाला नाही वाटत का मग तुमच्या कुठंतरी करिअरला एक रुकावट होऊ शकते किंवा काय असं काय होईल लग्न झाल्यावर, असं वाटतं कधी? नाही, काय आहे बघा मुद्दा, तुम्हाला एका टप्प्यानंतर कोणतरी तुमचा हक्काचं पाहिजे की जे तुम्हाला समजून घेईल किंवा तुमचा एक बेटर पार्टनर बनल. त्यात 19-20 राहणारच आहे नेहमी, कोण काय पूर्ण 100% मॅच होणारच नाही. पण एक तुमचा हक्काचा माणूस पाहिजे की जे तुमच्या बरोबर चालेल. आणि तुम्ही कितीही म्हणला की माझ्याकडे एवढे मित्र आहेत, एवढी माणसं आहेत, तर मी मागाशी म्हणलं तसं प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलेलं आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यात एंगेज आहे. जे त्याला पडले जे त्याला काम आहेत. प्रत्येक जण तुमचा कुठलाही मित्र तुम्हाला 100% वेळ नाही देऊ शकत. ते तुमच्या अडचणीच्या काळात नक्की येईल किंवा तुम्हाला ज्यावेळी पाहिजे त्यावेळी येईल. पण लहान सहान गोष्टी आहेत, एखाद्या लहान गोष्टीच तुम्हाला काहीतरी वाटतं तर ते शेअर करायला तुमच्याबरोबर कोणतरी एक हक्काचं पाहिजे. ते जर तुम्हाला समजून घेणार किंवा तुम्हाला पुढे घेऊन जाणार असेल तर काय हरकत आहे. म्हणजे मला एकदा भारी वाटलं होतं, म्हणजे मी असं बरंच काय काय केलं. तसं मी एकदा MPSC करत होतो कॉलेजला असताना. तर थोडा काळ केली, 2-2.5 महिने MPSC केली असेल. 2-2.5 MPSC केली. अजून 2 महिने केले असते तर कदाचित क्रॅकच झाले. त्याच्यामुळे सोडली का? त्यामुळे सोडली, म्हणलं उगाच एक शीट नको अडवून धरायला, ती बी सोडून द्यायचं. मला नाद काय होतं, ती MPSC राहिली लांब. तिथं बाहेर कट्ट्यावरती बस, जिथं मी अशा साताऱ्यातल्या 7-8 लायब्ररी बदलल्या असतील. बरं का बदलायचो, तर ह्या लायब्ररीत अभ्यास होत नाही. अशा 8 लायब्ररी बदलल्या. मला गेलं की त्या लायब्ररीचा प्रॉब्लेमच नाही, ते तुझा प्रॉब्लेम आहे. तुला आत बसूच वाटत नाही, तुला बाहेरच्या कट्ट्यावर बस वाटते. म्हणजे मी एक फिक्स मेंबर असायचो बाहेरच्या कट्ट्यावरती, कडची सगळी पोरं बदलायची. म्हणजे 3 तास अभ्यास करून एखाद्याला बोर झालं की तो म्हणतात चला तो बाहेर आहे, त्याच्याकडे जाऊया. मी तिथंच असायचो, मग माझे विषय शिफ्ट होत असायचे. मी कॉन्स्टंट राजकारण, कधी काय राजकारण मोस्ट चर्चेचा विषय. आणि MPSCतला प्रत्येक भागातले लोक आहेत, तुम्हाला ऑडियन्स सगळीकडचं आहे. आणि ऑडियन्स सगळा ऐकायला, बोलायला, गप्पा अभ्यास ऑडियन्स आहे. अभ्यास ऑडियन्स. बरं, ते 5-10 मिनिटं गप्पा मारायचे निघून जायचे. बरं, आपला बाहेर बीर फिरणं, वाचणं बिसणं थोडंफार, त्यामुळे असं बी नाही की उगाच काहीतरी बोलतंय. आपल्या बोलण्यात काहीतरी ते आपल्याला माहित होतं, त्याशिवाय थांबण्यात येऊन दुसरीकडे जातील ना, आपल्या बशी का थांबतील. मग परत मी सोडली MPSC करायची. पण MPSC करत असताना मला नाद काय होतं की कोण अधिकारी येतोय का बघा, त्याची व्याख्यानं जाऊन ऐका आणि त्यात प्रश्न विचारा, जाऊन उगाच प्रश्न विचारा. विचारायचं काय काहीतरी विचारायचं, उगाच काहीतरी प्रश्न, मग उगाच नसायचे पण प्रश्न विचारायचा. आपण काहीतरी, एवढा क्राऊड आहे ना तिथं, 1000 क्राऊड, तर त्यात आपण कळलं पाहिजे आपण त्यात होतो म्हणून, आणि लक्षात राहिलं पाहिजे सगळ्यांच्या, अधिकाऱ्याच्या बी लक्षात राहिलं पाहिजे तिथं असलेल्या सगळ्यांच्या. त्यावेळी भूषण आहिरे नावाची एक हे होते की डेप्युटी कलेक्टर झालते त्या वर्षी. तर तोपर्यंत नाही का आपण बऱ्याच जणांचं ऐकत असतो ना, आपल्यावरती प्रभाव असतो. मला पण तसंच वाटायचं की लग्न बिग्न ह्या अडथळा आणणाऱ्या गोष्टी आहेत, हे ते. मग ते भूषण आहिरेंनी लय भारी सांगितलं होतं की ते म्हणलं की बरेच जण सांगतात की MPSC UPSC करत असताना प्रेम प्रकरणात पडू नका, हे बघा. पण म्हणले की, आणि ते महाराष्ट्रात पहिले आले ते. मी म्हणले मी जर महाराष्ट्रात पहिला कुणामुळे आला असेल तर ते माझ्या प्रियसीमुळं आणि माझ्या होणाऱ्या बायकोमुळं. मग त्यांची बायको त्यांच्या आधी 1 वर्ष डेप्युटी कलेक्टर झालते. मग ते म्हणले की आमचं प्रेम एकमेकांना पुढे घेऊन जाणार होतं. आमच्या चर्चा पण त्याच व्हायच्या सगळ्या MPSCला धरूनच, की आज दिवसभर काय केलं वगैरे ह्या त्या गोष्टी. आणि मग कदाचित ती माझी प्रियसी नसती तर मला एवढा पुश पण मिळाला नसता अभ्यासाला. मग तिथं त्या माणसानं सांगितलं की तुम्हाला जर ते प्रेम पुढे घेऊन जाणार असेल तर प्रेम करायला काय हरकत आहे, आणि त्याचं लग्नात रूपांतर करायला काय हरकत आहे. हेच मला वाटतं की प्रत्येकासाठी आहे की जर तुम्हाला ती पुढे घेऊन जाणार असेल तर काय हरकत नाही. तुमच्या विचारांचे असेल, तुम्हाला पुढे घेऊन जाणारे असेल, तुमच्याबरोबर काम करणारे असेल तर बेटर, नसेल तरी तुम्हाला बॅकअप करणारे, तुमच्या गोष्टी सांभाळून घेणारे, किंवा तुम्ही तिच्या गोष्टी सांभाळून घेणारे असलं तरी काय अडचण नाही. पूर्णपणे तयार आहे. तयार आहे असं नाही, पण विचार आहे की करूया. तयार आहे असं नाही काय, नाही तर करायचं नाही, असं काय प्रकार नाही. आणि काय क्रांती किती घडलं तर त्याला लिमिटेशन आहे ना. परत एक जाऊन कुठली क्रांती किती काळ चालेल, त्याला जनभावना किती काळ राहील, आणि ती कुठल्या मुद्द्यावर कट होईल कायच सांगता येत नाही. त्याला काहीतरी एक मूर्त स्वरूप पाहिजे, का आघाडी बनली पाहिजे, सरकार बनलं पाहिजे, पद वाटप झालं पाहिजे, जबाबदारी वाटलं गेलं, फंडिंग वाटप झालं पाहिजे, तर त्याला काहीतरी अर्थ आहे ना. ते तसं आहे, त्याला एक काहीतरी स्वरूप पाहिजे. आवडीची पुस्तकं कोणती आहेत?
आवडीची पुस्तकं तर तशी बरीच आहेत, पण त्या त्या टप्प्यावरती इन्स्पायर केलेली पुस्तकं सांगू शकतो. म्हणजे कोल्हाट्याचं पोर नावाचं एक पुस्तक आहे, किशोर शांताबाई काळे. म्हणजे वडिलांच्या जागेवर आईचं नाव आहे. मग त्या माणसा स्ट्रगल तुमच्या लक्षात येतं की एका तमाशात नसणाऱ्या बाईचं पोरग आणि त्याचा MBBS होईपर्यंतचा प्रवास. बरं, मग ती कोल्हाटी समाजात नाही येतात. मग ते तमाशात नसणाऱ्या बायका म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, किंवा त्यांना पण काय कारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात सगळ्या. मग असं एक पोरगी ज्याला त्याचा बापच माहित नाही की बाप कोण आहे आपला, आईचं नाव लावतंय. मग ते तमाशातच राहायचं, त्या सगळ्या लोकांबरोबर राहायचं, त्यांच्यात जगायचं आणि त्यातनं MBBSला जाईपर्यंतचा प्रवास. ते पुस्तक मला त्या टप्प्यातलं इन्स्पायरिंग वाटलं होतं की याला हे काहीतरी स्ट्रगल वेगळा आहे. आणि दलित साहित्य मला वाचायला जास्त आवडायचं, कारण त्यातला संघर्ष मला खरा वाटायचा. मग संघर्ष सगळ्यांचाच खरा आहे, पण असं वाटायचं की यायला ह्या माणसांकडे काहीच नव्हतं तरी यांनी एवढं केलं. म्हणजे मग दया पवारांचं बलुतं नावाचं पुस्तक आहे, किंवा वळंबा नावाचं शिवमूर्ती भांडेकर म्हणून आहेत. म्हणजे ते नात्यानं आजोबा लागतात माझे, पण त्या माणसाचा संघर्ष इतका मातीतला आहे की त्या पुस्तकाला शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून 2008चा पुरस्कार मिळाला. पहिलंच त्यांचं पुस्तक आणि त्याला शासनाचा अवॉर्ड. दलित साहित्यकार मी जास्त वाचलं, बलुत असेल किंवा मग उत्तम कांबळेंची बरीचशी पुस्तकं असतील, आई समजून घेताना असेल. मला रिलेट होणारी अशी पुस्तकं होती की ज्यात काहीतरी इमोशन आहे, ज्यात काहीतरी स्ट्रगल आहे. अशी पुस्तकं त्या त्या टप्प्यात वाचली. मग काय कोसला असेल हे, ते अशी बरीचशी त्या त्या वयात आली वाचनात पुस्तकं. मला अलीकडे जरा कमी होतं वाचन, पण वाचणं होतं. म्हणजे आत्ता रिसेंटली वाचलेलं मी मनोज बोरगावकर म्हणून आहेत, त्यांचं नदीष्ट नावाचं पुस्तक आहे. तर एका माणसाचा नदीबरोबरचा असणारा प्रवास, म्हणजे त्याचं आयुष्यच त्यानं त्या नदीत रोज पोहणं. मग त्यानं त्याच्या अँगलनं बघितलेली नदी की त्या आपल्याला वाटतं काय पाणी आहे, एक प्रवाह आहे, वाहत जातोय. पण एखाद्या माणसानं जर त्या ह्याला आयुष्य दिलं, म्हणजे सातत्यानं एखाद्या गोष्टीच्या संपर्कात राहिला, तर त्याला तिथलं वेगळे पण नंतर जाणवायला लागतं. तर मग ते पुस्तक वाचताना वाटतं की याला एवढं सगळं आहे, म्हणजे एका नदीत एवढं सगळं सामावलेलं असतं का, ह्या माणसाने किती वेगळ्या पद्धतीने त्या नदीकडे बघितलंय. अशी बरीच पुस्तकं आहेत. आणि तुम्हाला म्हणजे आता शरद तांदळेंचं रावण नावाचं पुस्तक आहे की रावणाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करणारं पुस्तक आहे. रावण आपल्याकडे एक पहिल्यापासून सेट केला की बाबा रावणा म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा होता, पण त्याचा ग्रेटनेस आपण बघत नाही. काय गोष्टी असतील चुकीच्या आणि त्याला काय आपण म्हणतो कर्मांची शिक्षा मिळाली तसं काय असतील, पण ते त्याच्या बाजूने बरोबर होता हे आपण कधी बघतच नाही. म्हणजे त्याच्याकडे सगळ्या एवढ्या विद्या होत्या की ते राज्य मिळेपर्यंतचा स्ट्रगल. तर ह्या गोष्टी मोठ्या आहेत. म्हणजे मोठ्यानं काहीतरी मोठं करणं तसं सोपं नाही, ते पण स्ट्रगलच आहे. पण ज्या माणसाला काय पार्श्वभूमीच नाही त्यानं काहीतरी साम्राज्य निर्माण करणं ही गोष्ट मला मोठी वाटते. तशा अनुषंगाने जी पुस्तकं आहेत तशी आता आल्याकडे जरा वाचन कमी होतं, पण तशी पुस्तकं वाचलीत बरीच. स्वतःच कधी पुस्तक लिहायचं काय असं डोक्यात? तशा आयडिया आहेत डोक्यात बऱ्याचशा, पण ते आता आणायचे जरा स्वरूपात बसवून वेळ काढून लिहून. काय असं कधी काय असं नाव ठरलं का ते पुस्तक लिहायचं आणि त्याचं नाव हे असं? डोक्यात एक माहिती बऱ्याच दिवसापासून आयडिया आहे की मला एक आमदार नावाचं पुस्तक लिहायचं आहे. आमदार की जी लोक काहीच पार्श्वभूमी नसताना, घरात राजकारणाचा तीळ मात्र संबंध नसताना आमदार पदापर्यंत गेले. म्हणजे कुठलीही असतील, कुठल्याही विचारधारेचे असतील, कुठल्याही पक्षाचे असतील, असे एक किमान 15-20 लोक घ्यावीत. म्हणजे आपल्याला RR पाटील हे नाव माहित आहे की ज्या माणसाची एक वेळ खायची दायना होती. म्हणजे अगदी जिल्हा परिषदेचा निकाल लागलाय, अंगावरती विजयाचा गुलाल पडलाय आणि तो माणूस जिल्हा परिषदेच्या पत्र्याच्या शाळेत झोपायला चाललाय. त्या माणसाचा प्रवास आपण बघितला. म्हणजे काहीच संबंध नाही राजकारण वगैरे ह्या गोष्टीपासून, मैलो लांब असणारी माणसं, पण त्यांनी एक स्वप्न बघितलं, ते आमदार झाले, पुढे मंत्री झाले. आणि म्हणजे RR तर असं आहे की आजही तुम्ही कुठल्याही पोलिसाला जाऊन विचारलं की RR काय मत आहे, तर जेन्युइन मत आहेत की त्या माणसासारखा गृहमंत्री झाला नाही, होणार नाही. म्हणून म्हणजे पोलिसांचा इतका त्यांच्या ग्राउंड रियालिटीचा विचार करणार की बाबा पोलिसांच्या एका कुटुंबाला अडचणी काय. RR नाव त्या आजही अजरामर आहे. असे बरेचसे आमदार होऊन गेले. म्हणजे गणपतराव देशमुखांसारखा आमदार असेल, किंवा आत्ताच जर रिसेंटली नाव सांगायचं झालं तर राम सातपुते सारखा आमदार आहे. आत्ता खासदारकी लढवली, पराभूत झाला. विचारधारा भाजपच्या, हिंदुत्ववादी वगैरे सगळं मान्य आहे, पण गट्स आहेत ना. एका बीड मधल्या ऊसतोड कामगाराचं पोरग आहे ते आमदार होतं. हे प्रवास मोठे नाहीत का? महादेव जानकर मागे आमदार होते.
मग कशाचाच काय संबंध नाही. एक मान तालुक्यातल्या एका साध्या घरातलं पोरग, मेंढपाळाच्या घरातलं पोरग, ब्रिलियंट पोरग, वालचंद कॉलेज सारख्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केली आहे आणि स्वप्न ठेवतं की मला या देशाचं पंतप्रधान बनायचं आहे. आणि त्या प्रवासात आमदारकी मिळालेली आहे. पण ब्रिलियंट पोरग, आणि लग्नच केलं नाही की बाबा जोपर्यंत पंतप्रधान होणार नाही तोपर्यंत नाही लग्न करणार. ते होईल नाही होईल पुढचा भाग राहिला. पण त्या माणसांनी स्वप्न बघितली आणि ती तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे मला ते क्षेत्र जास्त आकर्षित करतं आणि ती पर्क्युलेट होत राहतं. म्हणजे मी आबांचं उदाहरण दिलं, मला त्या घराविषयी लय स्नेह आहे. मला लय भारी वाटतं की, आणि मग त्या आबांनी जी पुण्याई कमवली होती की आबांचं जे होतं म्हणजे. आणि अजून एक विशेष का की आर आबा हे वक्तृत्व स्पर्धेतनं पुढे आलेलं नेतृत्व होतं. म्हणजे आबा त्यांच्या कॉलेजच्या काळात स्पर्धा करायचे, वक्तृत्व स्पर्धा, महाराष्ट्रातल्या बऱ्याच स्पर्धा आबांनी जिंकल्या हे ते केलं. मग ते पर्क्युलेट होतं. आता जर आपण आबांची पुढची पिढी बघितली की रोहित आर पाटील आहेत किंवा आबांच्या बंधूंचा मुलगा आहे राहुल आर पाटील म्हणून. आम्ही राहुलांना म्हणतो. राहुलांनाशी जरा माझा चांगला संबंध आहे लिखाणाच्या दृष्टीने. राहुलांना चांगलं लिहितात. मला आधी माहित नव्हतं की आर आबांच्या घरातलं पोरग आहे. मी इंस्टाग्रामवर लिखाण बघितलं आणि मला ते भारी वाटलं की यायला काय तर भारी आहे. मी कॉन्टॅक्ट केला आपलं नेहमीप्रमाणे, झाडाचा शेंडा वाढताय म्हणून, आपल्याला भारी लिहितं काहीतरी. राहुल पाटील राईट्स नावानं पेज होतं राहुलांनाच. मी कॉन्टॅक्ट केला, आमचं बोलणं व्हायला लागलं, चांगलं लिहित आहे ते. त्याही माणसानं मला कधीच सांगितलं नाही मी कुठल्या घरातला आहे. मला नंतर कळलं की आर आबांचा सक्का पुतण्या आहे म्हणून. मला ती गोष्ट इतकी भारी वाटली. त्याला म्हणलं इतक्या मोठ्या घरातलंही पोरग आहे, म्हणजे ह्याचा चुलता गृहमंत्री राहिलेला आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री होता, हे जे वडील DYSP किंवा पोलीस खात्यातले मोठे अधिकारी होते. पण या माणसानं आपल्याला कधीच सांगितलं नाही मी आबांच्या घरातला आहे किंवा काय. ते मला नंतर कळलं. आणि हे का आलंय तर त्या माणसांनी ते भोगलंय, ते जगलंय, त्या परिस्थितीतनं आलेत. त्यांनी त्यांच्या पोरांकडे ते पुढे पास केलंय. आपण रिले बघतो की ते बॅटन असते हातात, पळत असतो, एक ठराविक अंतर पडलं की ते तुम्हाला पुढच्याकडे पास करावे. हे तसं पास झालंय. म्हणजे रोहित आर पाटील पुढच्या टर्मला 100% आमदार होतील. पण मला असं वाटतं की आपल्या आत्ताच्या पिढीला ना ते एक लय सुसंस्कृत नेतृत्व मिळणार आहे. आणि त्यात वाटा आर आबांचा जास्त आहे की त्यांनी ती पोरांच्यात पास केलंय. आणि ती पोरं तुम्ही आजही बघाल, राहुल अण्णा असेल किंवा रोहित दादा असतील, ते आजही कुठंही त्यांच्या मतदारसंघात जातील किंवा बाहेर कुठेही आले, कुठल्याही लोकांच्यात जाऊन बसतील, का असं कुठेही मातीत जाऊन बसतील, शेतकऱ्यांच्यात जाऊन बसतील, कुठल्याही घरात जेवतील, कुठलंही पाणी पितील. त्यांना अशी बॅरियर नाहीत. बरं, ती पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचं लाईफ जगतात. असंही नाही की अगदीच फक्त दाखवायसाठी काय करतात. ते त्यांच्या जागी त्यांचा पुण्यात मित्र परिवार असेल, शहराच्या ठिकाणी मोठा मित्र परिवार आहे, ते एक चांगलं लाईफस्टाईल पण जगतात. पण ही जगायला पण अडचण नाही, गावाकडे अगदी साधा. आणि हे का आलंय तर ती तिकडनं आलंय, पास झालंय, अशा पर्क्युलेट होत आल्या गोष्टी. त्यामुळे ते एक विषय आहे की, आणि मला राजकारणाचं जास्त आवड असल्यामुळं आमदारांना धरून ती एक कन्सेप्ट आहे आणि ती करावी लवकरात लवकर. असं एक आहे डोक्यात पुस्तक झाल्यानंतर आपण परत पॉडकास्ट करू. हो, करूया. असं मी प्रत्येकाला म्हणतो, कारण तुम्ही पण माझ्या जीवनातला वाढता शेंड आहेत. असं म्हणजे मी आमच्या कायम प्रत्येक गेस्टला म्हणतो नाही का, ही आपली पहिली पॉडकास्ट आणि हे पॉडकास्टचा एंड हा अजून एक पॉडकास्ट केल्यानंतर. आणि असं आमचं कधीच म्हणणं नाही की ही पॉडकास्ट काय सक्सेसफुल लोकांची किंवा मोठ्या माणसांची पॉडकास्ट. जस्ट आम्हाला आमच्या प्रवासात जे भेटलेले आनंदी आहेत त्यांच्यासोबत एक प्रवास करून ठेवतायत की बाबा यावेळेस पुढं कुठेतरी आपल्या वाटा एकत्र येतील तर काहीतरी आठवण नको का माग आपण इथे भेटलो होतो. नाही, पण मी तुमच्या जवळपास पॉडकास्ट सगळ्या बघितल्यात. तुम्ही पण सगळे वाढत्या झाडा शेंडे बघता. तुम्ही पण असं काय हे करत नाही. तुम्हाला माहित आहे काहीतरी होईल, काहीतरी लिंक लागेल, कुठतरी चमकल. आणि खरं आहे ना, म्हणजे काय म्हणजे आत्ता फेमस आहेत किंवा ज्यांचं काहीतरी एस्टॅब्लिश झालंय अशा लोकांना सगळीच बोलवतो. ही तुमच्यासाठी गोष्ट चांगली आहे. म्हणजे बाताळवाडी चॅनलसाठी ही गोष्ट चांगली आहे की तुम्ही पुढचा काळ बघताय. ओव्हरऑल टीमसाठी वाटतं काय वाटतं की पुढले 5-10 वर्षात आमच्या चॅनल झालेले प्रत्येक मोठे लेखक, दिनदर्शक, प्रोड्युसर असतील, कोणी व्यावसायिक असतील मोठे, प्रत्येक माणूस त्याच्या क्षेत्रातला खूप मोठा आणि नावाजलेला व्यक्ती असेल आणि कामाने. आणि तुम्ही सांगा ना की जसं तुम्ही आज नाव घेता की बाबा मला बाप्पू भेटले, मला हा मित्र भेटला, तो मित्र भेटला, आणि आर आबाद यांच्याबद्दल मी एवढा अभ्यास नाही, पण हे मोठी व्यक्ती कधी पण जशी तुम्ही बोलायला भाषणात बोलायला लागले की सपासप नाव घेतात हे आमचा मित्र. आणि आत्ताच्या काळामधली मोठी मध्ये दिग्गज त्यांचे म्हणजे असे सोबतचे मित्र, सोबत कुठे रूमवर राहिलेत, कुठे सोबत प्रवास केला असे मित्र. पण हे त्यांना एक भाषण करायला की बाबा शरद पवारांना आम्ही कॉलेजला होतो,
शाहरुख खान आम्ही फिल्म सिटीला असं जायचो, अशी जी मोठी लोक म्हणतात तसं मलाही कधीतरी म्हणता येईल टीमला की अरे तुम्ही जर ऋषी पवार आम्ही असे बांधाव बसून मस्त पॉडकास्ट केले त्यांच्यासोबत, आणि हे एक भाषण मारण्यासाठी मला असं वाटतं 10-20 वर्ष अशा सगळ्या माणसांसोबत आपल्याला पॉडकास्ट करावं लागतं. ते तर आहेच, पण जरी कधी आयुष्यात मोठे झालं तर परत आपण पुढची पॉडकास्ट करताना बांधायलाच करू. ते तर गरज आहे. माणसानं परत आलं पाहिजे मुळाकडे, नाहीतर माणसं तिकडच जा म्हणते जिकडे लय वर निघाला तिकडे तुझं रॉकेट वर जाऊ दे, परत दिसू नको आम्हाला. नाही खरंय, म्हणजे बऱ्याच वेळा असं एकदा काहीतरी असं गमतीवर घरच्यांना म्हणत होतं ना, आता खाली बसतोय मी, नंतर मी खालीच बसणार आहे. फक्त खाली बसले लोक म्हणते अरे काय मोठा माणूस खाली बसतो. खरं आहे, बसायचं तर खालीच आहे, खाली बसणं मोठे माणूस झाला पाहिजे. अरे काय खाली बसणं मोठेपणा वाटला पाहिजे. ते त्यावेळेस होते, तुम्ही तुमच्या खाली बसण्याला पण त्यावेळेस महत्व प्राप्त होते तुमच्याकडे काहीतरी असेल तर, आणि ते कमावलं पाहिजे प्रत्येकानं. म्हणजे असं म्हणायला कायच अर्थ नाही की कशाला पाहिजे पैसा आणि काय करायचं, सगळ्या गोष्टींना पैसा लागतो. प्रत्येक काय लागतोच ना, बेसिक तुमच्या गरजा कोण भागवतात, पैसा भागवतात. अगदीच लय असला पाहिजे, पडूनच असला पाहिजे असं मार्मिक पैशाला घेऊन वक्तव्य करावं, जे आज जसं कोण असं म्हणत असेल की पैसा काय लय कामाच नाही कशाला. मी त्या दिवशी म्हणजे ती आता माझं नाही वाक्य, पण मी ती एक रील बघितली, ती इंस्टाग्रामला व्हायरल चालली होती. तर ते बाहेरच्या देशातला कोणतरी होता माणूस, तर त्याचं असं मत होतं, ती मला लय करेक्ट वाटलं. तेव्हा म्हणलं की कुठली लोक अशी म्हणतात माहिती आहे का की पैसा काय महत्वाचा आहे आणि काय करायचा पैसा. जी लोक असं म्हणतात ना पैसा महत्वाचा नाही, त्यांच्याकडे तो कधीच येणार नसतो किंवा ती येण्याची काही शक्यता नसतात, म्हणून ते असं म्हणत असतात. आणि लय खरं वाटलं मला, कारण तुम्ही बघा ज्याच्याकडे पैसा आहे तो माणूस तुम्हाला असं कधीच म्हणताना दिसत नाही काय करायचा पैसा म्हणून. हे म्हणतो कोण, ज्याचं काहीतरी एक रुटीन लाईफ चाललं आणि त्याला कळलं की आता इथनं पुढं आपल्याला काय लय पैसे मिळणार नाहीत. तीच उगाच दुसऱ्याला ज्ञान देत असते की पैसा काय महत्वाचा, पैसा काय सगळं महत्वाचं आहे ना, पैसा महत्वाचा आहे. तू हे तत्वज्ञान जिथं जाडतो, चहा पिताना तत्वज्ञान जाडतो, आणि ते चहाला पण 7 रुपये 10 रुपये द्यायला लागतात ना, ते फुकट थोडीच काय येतं. तर पैसा आहे महत्वाचा. तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगायचं असेल आणि क्रिएटिव्ह माणसांना तर एक बऱ्यापैकी पैसा गरजेचाच आहे, कारण तुमचं जर माइंड फ्रेश राहायचं असेल, तुम्हाला नवीन नवीन विचार करायचा असेल, तर तुमच्याकडे एक फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे. तुम्ही स्वतः, तुमचं कुटुंब, त्या गोष्टींवरती इझिली सर्वाइव्ह झालं पाहिजे, तर तुम्ही नवीन काहीतरी करू शकता. नाहीतर तुम्ही काहीतरी आज काम करायला आलाय आणि कोण तुमच्या भावाची फी भरायची, काय करायचं, त्याचं बर्डन तुमच्यावरती, तर तुम्ही ते काम नाही तेवढ्या फ्रेशनेसनं करू शकता. पैसा 100% गरजेचा आहे. पैसा बऱ्याच वेळा कॉन्फिडन्स वाटतो, म्हणजे पैसा तुम्हाला कॉन्फिडन्स देतो बऱ्याचशा गोष्टीचा. म्हणजे सिम्पल गोष्ट आहे ना सर, की समजा मी कुठेतरी चाललोय मित्रांसोबत जेवायला, तर खिशात सर सगळे जेवल्यानंतर अख्खे बिल भरायची ताकद असेल ना, तर माझा खाण्याचा, ते चालण्याचा, बोलण्याचा एक वेगळा रुबाब असतो, एक वेगळाच आयटी चालतो म्हणून वेटेड आहे, त्याला माहिती की मी अख्खं बिल भरू शकतो. पण जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला चाललेत आणि तुम्हाला माहिती की मी त्याचं बिल नाही भरू शकत, तुम्ही खाताना पण विचार करून खाता की बाबा असं होतं ना. म्हणजे आहे, मला असं वाटतं की मी तर लय वेळा म्हणतो, बहुतेक शाहरुख खान पण म्हणला होता, कोणतरी म्हणलं होतं की म्हणलं आयुष्यात लय पैसा कमवायचा आणि नंतर हे वाक्य बोलायचंय आपल्याला, पैसा काही महत्वाचा नाही. तोपर्यंत नाही बोलायचं, आणि ते वाक्य म्हणायसाठी मला पैसे कमवायचे. खरंच आहे, पण पाहिजे पैसा तुमच्याकडे पाहिजे, आणि ते तुम्हाला कॉन्फिडन्स देतं, आणि त्या माणसं जोडायचा किंवा ह्याचा एक वे पण चांगला आहे. कारण तुम्ही कितीही आबाळ मारा काही करा, पण तुम्ही आज जर रिअलिटी बघितल्या तर पैशाभोवती सगळं फिरतंय, काय नाही फिरत पैशाभोवती. बाकी तुमचं सगळं महत्वाचं आहेच, पण एक बेसिक गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे. आणि तुम्हाला लोकांशी कनेक्ट होता येतं, चांगल्या पद्धतीने जाता येतं, पाहिजे तिथं तुम्हाला फिरता येतं, पाहिजे त्या लोकांशी भेटता येतं, पाहिजे तिथं खाता येतं. हे सगळं माध्यमच पैसा आहे. आणि मी बघितलंय, म्हणजे डोळ्यानं बघितलं. म्हणजे आमचा मित्र आहे, परत मित्रांचा विषय येतो सारखा, कल्पेश जगताप नावाचा मित्र आहे. म्हणजे मी कल्पेशला असं म्हणतो की तू किमान 10 लाखांची बिलं भरली असतील, तू जर बिलं भरली नसती तर तू 1 एकर क्षेत्र गावाकडे विकत घेतलं असतंस. म्हणजे त्याला ती सवय आहे, आणि त्याला त्यात आनंद आहे की लोकांना भेटणं, लोकांशी बोलणं, लोकांना खायला घालणं, हे त्याला आनंद आहे. मग बिल किती येऊ दे, दरवेळी बिल कल्पेश भरत असतो, आणि त्याच्या भोवती एक लोकांचं जाळं असतं का, तर बाबा, आणि भीती नसते. म्हणजे आम्ही मागं 2 वर्षापूर्वी लय स्ट्रगल पिरियड असायचा की नसायचे काय वेळा पैसे,
पण भारी वाटायचं की कल्पेश आहे आपल्याबरोबर, अडचण नाही ना. कॉन्फिडन्स असायचा की आपल्याबरोबर कल्पेश आहे की काय नाही त्याच्याकडे असतीलच पैसे भरल. मग आज अशा लेवलला होतं की थांब भाऊ, म्हणजे आम्ही भाऊ म्हणतो कल्पेशला, भाऊ सगळ्यांचा मोठा, की भाऊ तू थांब आता मी देतो बिल, आता माझ्या ताकद आहे, मी देऊ शकतो आता तुझ्याबरोबर राहून आलेत माझ्याकडे पण थोडेफार पैसे. तर हे आहे ना, हे लक्षात राहतं. म्हणजे तुम्ही कितीही नाही म्हणा, पण माणसांच्या लक्षात राहतं की कोणी कोणी काय काय त्या वेळेला कळतं. आणि काय हो, म्हणजे आज घडीला एखादं काहीतरी कोणतरी चांगलं काम करतंय किंवा समजून झाला हरीश कासारनं काहीतरी एखादी एनजीओ उद्या ओपन केली आणि मला आज घडीला हरीश कासारला 1 लाख रुपये द्यायचे नाही ना आज देऊ शकत, कारण हाईत तेवढे उचलून नाही देऊ शकत. पण तुमच्याकडे तेच जर काय 2-5 कोटी रुपये पडून असतील, पडून नसतात कधी, पण हाईत समजा, तुम्ही उचलून देऊ शकतो ना, बाबा हरीश तू चांगलं काम करतोय, मला नाही त्यात सहभागी होता येत, पण हे 1 लाख रुपये घ्या आणि तू ते काम कर. मग का नाही पैसा गरजेचा? तुम्ही पैशानं बऱ्याच गोष्टी कन्वर्ट करू शकता जिथं तुम्हाला प्रत्यक्षात नाही जाता येत, तुमची इच्छा आहे. आता तुम्ही हे चालवताय मीडिया एजन्सी, पण बाहेर फिरताना बरंच वाटत असेल ना, ह्याला मदत काहीतरी केली पाहिजे, तुम्ही डायरेक्ट पैसे उचलून देऊ शकता. आणि म्हणजे मला काय वाटतं की बऱ्याच वेळा आपल्याला हताश वाटतं की एखादं कोणाला तरी बघितलं की मजबुरी, मित्र दुसऱ्याला सोडा हो, की आपल्या घरातले, आपल्या भावकीतले, आपल्या पाहुण्या रावळ्यातले, आपल्या मित्राचे कोणतरी मित्र, यांच्यामध्येच एवढी स्कोप असतो की त्यांना कुठं ना कुठंतरी ना आर्थिक मदत ही बऱ्याच लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम मधून सॉल्व्ह करू शकते, नाही का. कधी मार्गदर्शनाने होते ठीक आहे, पण जी आर्थिक मदत आहे ना ती लईच अवघड असते की कोणाकोणतरी भेट. आणि म्हणजे एनजीओ तर समजा आपला लाईफ लॉंग टाइम एखादं गोल समजा आपण त्याची करतोय, पण समजा आज मला असं वाटलं माझा हा मित्र आहे आणि त्याला त्याची एखादी आवडीची गोष्ट घ्यायची आहे त्याच्या करिअरसाठी, आणि किरकोळ गोष्ट आहे समजा, ठीक आहे 5 लाख रुपये, आज समजा मी म्हणतोय 5 लाख रुपये किरकोळ गोष्ट आहे, पण तीच वर्षभरापूर्वी 5 लाख रुपये म्हणजे इमॅजिन करताना पण 5 लाख असं म्हणायचो ना. बरोबर. पण आपल्याला माहिती त्या मित्राने जर ती वस्तू 5 लाखाची घेतली आणि वर्षभर, त्यासाठी ती काहीच गोष्ट राहणार नाही. बरोबर. आणि दुसरं कोण द्यायला तयार नाही, आपली द्यायची ऍटलिस्ट इच्छा आहे पण आपल्याकडे पैसे नाही. तर त्या किरकोळ अमाऊंटने 50,000, लाख रुपये, 10,000 बऱ्याच वेळा लोकांचे आयुष्य बदललेत. किती वेळा मोठी मोठी ऍक्टर म्हणतात की मी त्या ऍक्टरचं 10 रुपयाचं देणं आहे, त्या ऍक्टरचं मी 150 रुपयाचं देणं आहे, त्यांना का आज लक्षात राहिले? नाही, खरं आहे ना, तीच गोष्ट आहे. आणि काय होतं तुमच्याकडे जर म्हणजे तुम्ही आता पाहुणे रावळे म्हणला किंवा आसपासचे लोक, ती तुम्हाला किंमत कधी देतात त्याचा गांभीर्याने विचार केला तर त्याचं मूळ कारण पैसाच आहे. म्हणजे आपण सल्ला घ्यायला कुणाकडे जातो, जेव्हा कट्ट्यावर बसतोय चकाटी पेटतोय अशा माणसाकडे आपण शैक्षणिक सल्ला वगैरे असं घ्यायला काय जात नाही. आपण कुणाकडे जातो जो वेल सेटल आहे, काहीतरी चांगला जॉब करतोय, काहीतरी चांगला व्यवसाय आहे, माणसं त्यालाच मान देतात ना. कारण लोकांच्या दृष्टीनं एक तुमच्याकडं फायनान्शियल स्टेबल असणं ही तुमचं सक्सेस आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रातलं असू दे, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही इंडस्ट्रीत असा, तो माणूस जर पैशा पाण्याने समृद्ध असला तर माणसं त्याच्याकडे एक सक्सेस पर्सन म्हणून बघतात, त्याच्याकडे सगळी जातात. किंवा तर ती मिडियमच आहे आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. म्हणजे ते असेल तुमच्याकडे एक बऱ्यापैकी असेल, तुम्हाला जिथं पाहिजे. आता मला आज मस्त वाटतंय की मी बाहेर फिरतोय, पण माझ्या पण गावाकडची 4 पोरं यावीत. त्यांनी मला पुण्यात मी ज्यावेळी आलो ग्रॅज्युएशनच्या काळातच किंवा ग्रॅज्युएशन नंतर पुण्यात येणं वाढायला लागलं, मला असं वाटायला लागलं की याला 10वी नंतरच इथं आलो असतो तर काय भारी झालं असतं, मला किती भारी मित्र मिळाले असते आणि आज काहीतरी वेगळं असतं. मग मला माझ्या आसपासच्या पोरांविषयी ते वाटतं की गावातलं ही पोरं ह्याच्यात काहीतरी आहे, ह्यांना आत्ताच पुण्यात जायला पाहिजे. आपण त्यांच्या घरच्यांना जाऊन बऱ्याचदा कन्व्हिन्स पण करतो, पण मग परत प्रश्न येतो आर्थिक गोष्टींपाशी. मग तेच जर स्ट्रॉंग असतं तर म्हणू शकलो असतो ना की त्याला द्या पाठवून, तुम्ही फक्त पाठवा, बाकी माझं मी बघतो, हे म्हणायची ताकद आपल्याला आली पाहिजे ना. ती पैसाच तुम्हाला. मला वाटतं कधी कधी सक्सेस वाटतं की ज्या दिवशी आपल्याला एखाद्या पुढच्या माणसाला अडचणीत बघतोय आणि त्याच्या अडचण सॉल्व्ह करायची आपल्याकडे ताकद आहे. आणि कोणत्याही गोष्टीने, म्हणजे मार्गदर्शनाने म्हणा, कॉन्टॅक्टने म्हणा, पैशाने म्हणा, कोणत्याही गोष्टीने. आणि मला वाटतं तिथे एक वेगळं समाधान वाटतं की काहीतरी केलं बाबा. कारण का आपल्यावर बी कर्ज आहे ना हो सर. तुम्ही आज किती लोकांची नावं घेतली, मला ह्यांनी पैशाची मदत केली, यांनी मार्गदर्शनाची मदत केली. आणि असं नाही की तुम्ही कोणाला मदत करताय म्हणजे तुम्ही काय उपकार करताय. आपण पण कोणाचा तरी उपकार घेऊनच चाललोय. आजपर्यंत घेतोय, काल आज घेतोय, उद्याही घेणार येतं. कोणतरी मदत करतायत ना, पावली कोणतरी येऊन हात देतेच ना आपल्याला, आणि त्याची परतफेड करणंच आहे आपल्याला. आणि तुम्ही जर बघाल ना तर हे आपल्याला मदत करणारे लोक अशीच आहेत की ज्यांना कोणतरी मदत केली आणि हे पास होत चाललंय आणि पास होत राहणार आहे. म्हणजे माझ्याकडनं प्रत्यक्षपणे ज्याला मदत होती कधी तर मी तर त्याला एवढंच माझं सांगणं असतं. म्हणजे माझा लहान चुलत भाऊ आहे, आता ते नीटची परीक्षा झाली, स्कोअर चांगला आला, मेडिकलला जायला. तर ज्या दिवशी मी त्याला ऍडमिशन घेऊन दिलं आणि 11वी झाली त्याची,
आणि 12वीचं त्यानं स्कॉलरशिप एक्झाम होती त्याच्या क्लासची ते क्रॅक करून त्यानं 100% स्कॉलरशिप घेतली. तर त्या दिवशी आमचं जे फोनवर बोलणं झालं ते मी त्याला म्हणलं की माझं कर्तव्य होतं भाऊ म्हणून की तुला ते मार्ग दाखवणं किंवा तुझ्या नशिबात होतं सोडून चाल, पण तुझ्याकडे आता एक देणं लागलं म्हणलं आजपासून की ही बॅटन तुला पुढे पास करायचं आहे. म्हणजे तुला असं किमान एका पोराला मदत करायची आहे शैक्षणिक दृष्ट्या, की मी तुझं जसं कारण झालं ना तिथं जायचं आणि आज तू एका चांगल्या फील्डमध्ये आहे. मग त्याची आता 12वी पण पूर्ण झाली, आता नीटला स्कोर चांगला आला, ऍडमिशन पण मिळून जाईल मेडिकल कॉलेजला चांगलं एखादा. तर तुझी ती जबाबदारी आहे म्हणलं की पुढचं किमान एक पोरग तू त्या ट्रॅकला आणलं पाहिजे. मग कुठल्याही ट्रॅकला घालव पण योग्य मार्गदर्शन करून घालव. आणि प्रत्येकानं किमान एक, आणि माणूस काय आहे ज्याला आग आहे, आपण म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर खाज म्हणूया, ज्याला खाज आहे ती एकावर नाही कधी थांबत. एका पोराला दाखवलं मग ते सायलेंट झाला असं होत नाही. ते आग आहे ते अख्खा समूह घेऊन चालतो बाबा, जसं शक्य होते तसं एकाला दोन असं तो एक अख्खी किमान 15-20 जण योग्य ट्रॅकला पाठवत असतो. बरोबर. आणि ही कम्युनिटी ज्यावेळी वाढेल ना त्यावेळी मग काय फरक नाही राहणार. कोण असं म्हणणार नाही की आमच्या वेळी ते नव्हतं, मी गावाकडे होतो मला ऑपॉर्च्युनिटीज नाहीत मिळाल्या. तर आपल्यासारखी पोरं अजून भरपूर तयार झाली पाहिजे आणि ती तयार करणं हे आपलंच काम आहे, दुसरं कोणच काम नाही. आणि आपण म्हणतो 15 पोरांना मदत, पण 15 पोरांना मला असं वाटतं की त्याच्या मागच्या पिढीचं पूर्ण बदलून टाकतो ते. बरोबर. आई वडील कुटुंब आणि तिथून पुढे त्याची जी पिढी येणार आहे त्या शिक्षणामुळे म्हणा, त्या कोणत्या त्याच्या आवडीमुळे म्हणा, पुढला अख्खी पिढी म्हणजे तिथून पुढे जेवढी पिढी होईल तो सगळ्यांचं सगळं चेंज करून टाकतो एक माणूस. नाही खरंच आहे ना. म्हणजे बघा की तुम्ही, म्हणजे आपण बऱ्याचदा नेपोटिझम ह्या त्या गोष्टींना नाव ठेवतो, ते काही प्रमाणात गोष्टी बरोबर पण आहेत, पण एक वारसा असतो, एक लिगसी असते. म्हणजे आपण म्हणतो की नेत्यांचीच पोरं किती दिवस नेते होणार, मग ऍक्टरचीच पोरं किती दिवस ऍक्टर होणार, पण ती त्यांच्यात लहानपणापासून पर्क्युलेट झालंय ना. म्हणजे तुम्हाला वयाच्या 25व्या वर्षी जे कळलंय ते पोरगं लहानपणापासून बघतंय त्याच्या घरात, मग ते का नाही त्याच्यात येणार, सगळ्यांच्यातच येईल असं नाही. पण नावं ठेवण्यापेक्षा आपल्याला वाटतं, मला असं वाटतं की त्यांना नावं ठेवत बसण्यापेक्षा नेपोटिझम नाही वर आला तेव्हा आला, आपण तेवढं सक्षम बना, म्हणजे ह्या पिढीत तरी बना, मग तुमच्या पोरांकडे ती पर्क्युलेट होईल, मग ती उद्या त्यांच्या बरोबरीला जातील. याला कायच अर्थ नाही की मग तो मोठ्याचा आहे म्हणून मोठा झाला, त्याला पण त्याचा स्ट्रगल आहेच वेगळा, आणि त्यांचं तर स्ट्रगल उलट घाण आहे असं मला वाटतं, आपला बरा आहे. म्हणजे आज मी गावातनं आलो काहीतरी करतो तर माझ्या गावातल्यांना, माझ्या घरच्यांना थोडं बरं वाटतं की पोरगं काहीतरी करतंय. तीच जर माझ्या घरात कोणतरी मोठं डिरेक्टर असतं त्याची अपेक्षा राहिली असती की ना तर नॅशनल घ्यावं, ऑस्कर घ्यावं, माझ्या पुढे जावं. माझ्यावरती बर्डन नाही ना, मी जी करीन तो माझा बेंचमार्क आहे. आता सचिन तेंडुलकरच्या पोराला किती त्रास आहे, त्याच्या पद्धतीने करतंय की बॉलिंग करू दे की, पण त्याला सारखं ट्रोल करायचं हे करायचं. कदाचित ती खेळायला भविष्यात जाऊन क्रिकेट नाही खेळायला हे त्याचा भाग झाला. म्हणजे अभिषेक बच्चन आहेच की चांगला ऍक्टर, म्हणजे मला तर आवडतो. ती मोठ्या झाडाच्या सावलीत बारकं झाड वाढत नाही तशातला विषय. मग तुम्ही त्याला अमिताभ बच्चनशीच कम्पेअर करायला जाल तर ते अवघड आहे ना. त्यामुळे असं काहीच नाही नेपोटिझम हे ते. हा काय प्रमाणात आहे, त्यांना स्कोप लवकर मिळतोय, शिरायला चान्स लवकर मिळतोय, त्यांना चान्सेस मिळतात. पण मला असं वाटतं की नेपोटिझम वगैरे या गोष्टी तुम्हाला पहिला चान्स देऊ शकतात, सातत्यानं काम नाही देऊ शकत. बरीच लोक असे आहेत. म्हणजे तुम्ही धूम नावाचा एक पिक्चर आलता, त्यात उदय चोप्रा होता, घरात इंडस्ट्री होती त्याच्या, चोप्रांच्या घरातला होता, कुठे गेला. कितीतरी लोक असे आहेत की काहीच नव्हतं, काय संबंध नसताना नवाजुद्दीन सिद्दीकी सारखा माणूस आहे. कितीतरी ऍक्टर असे आहेत की काय नसताना आले ना, त्यांनी त्यांचं साम्राज्य निर्माण केलं. तुमचं काम तुम्हाला तारणार आहे शेवट. कोण काय म्हणजे कुणाच्या आजानं काय करून ठेवलंय, कुणाच्या पंजानं काय करून ठेवलंय, ह्याच्यावर काय इथनं पुढे तरी चालणार नाही. थोडाफार मानसन्मान मिळेल किंवा जरा सोपं होईल, स्मूथ होईल, पण संघर्ष कुणालाच नाही चुकलेला. मग सगळ्यांना म्हणजे कुठल्या विचारधारेचं असं आपण समर्थन करत नाही, पण 3 पंतप्रधान राहिले त्या माणसाला, ज्याच्या घरात राहिले त्याला संघर्ष आहे. त्याला भारतभर जर फिरायला लागतंय राहुल गांधीला, 3 पंतप्रधान आहेत घरात, किती प्रॉपर्टी किती काय असेल, त्याला जर फिरायला लागतंय ग्राउंडला उतरून, तर तुम्ही आम्ही कोण नाही, आपल्याला फिरलंच पाहिजे, पळलंच पाहिजे. बरोबर, पर्याय ना. आयुष्यात स्वतः लिहिलेली सगळ्यात जास्त आवडीची कविता कोणती, किंवा 2 कविता 3 कविता, ज्या कोणत्या 2-3 तुम्हाला कायम आवडतात, किंवा ज्या तुम्ही लोकांना ऐकवल्यानंतर लई चांगला प्रतिसाद भेटतो, अशा कोणत्या कविता आहेत त्या मला असं वाटतं की तुम्ही ऐकाव्यात. त्या किती 2-3 किती असणार, सगळे ऐकायचे आम्हाला. एक तारा नावाची कविता होती, आणि मग काय बऱ्याचदा काय होतं आपल्याला असं वाटतं की ही काहीतरी आपण लय भारी लिहिले, आणि ती लोकांना आवडत, कारण ते कदाचित त्याचा कॅनव्हास म्हणण्यापेक्षा त्याचा ऑडियन्स तेवढा नसतो, किंवा ती सगळ्यांना नाही रिलेट होत. पण ती मी तारा नावाची कविता होती, घराच्या अंगणात बसलो होतो आणि मला तारा पडताना एक दिसला,
अशा वेळी काय करतो आपण, म्हणजे आपण जर संकटात असलो तर आपण आपल्याला पाहिजे ते मागतो. म्हणजे आपण देवाकडे जाऊन काय मागतो, म्हणजे कुणासाठी जातो आपण देवाकडे, त्याच्यासाठी जातो का स्वतःसाठी जातो, हे जर आपण हे केलं तर आपलं मन आपल्याला सांगेल. आपण जाऊन म्हणजे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या प्रकारे गंडवत असतो देवाला की मला हे मिळू दे. म्हणजे माझं 10वीचं पेपर झालं, माझ्या डोक्यात असं होतं की साताऱ्यात जायचे कॉलेजला, मग किमान 85च्या पुढे टक्के पाहिजे. आणि उन्हाळ्यात लय फिरलो ना, म्हणजे मामाकडे जा, इकडे जा, आत्यांकडे जा, हे कर त्या कर, मग बऱ्याच देवस्थानांना जाणं झालं. मग मी कुठल्या कुठल्या देवाला काय नवच बोललो होतो हेच मला आठवत नाही. म्हणजे ह्याला किती नारळ फोडतो म्हणलं तर त्याला किती, आणि त्या नादात सगळंच फोडायचं राहिलं. आठवणच कुणाला किती नारळ फोडतो म्हणलं. मी काय केलं, आपला आजोळात एक भैरोबा आहे, तिथंच एक नारळ फोडला. म्हणलं सगळ्यांनी इथं गोड मानून घ्या, कारण मला आठवण आता मी कुठं कुठं काय काय बोलले. मग नारळातच बोलले का बाकी कुठं काय बोलले कायच आठवण. त्यामुळे आपण स्वार्थी असतोय, जशी सिच्युएशन असेल तसं आपण ते नेत असतोय. मग त्यावेळी कितवी क्रांती होती आठवत नाही, पण दुसरी असेल कदाचित, मला वाटतं दुसरी होती. तर मग ते काहीतरी तणाव झालताना आपल्याला असं वाटतं की ते जुळावं किंवा काहीतरी गोष्टी घडत असतात. मग मला तारा तुटताना दिसलं तर मी डोळे मिटले आणि तिला मागितलं, अशी ती कविता होती की माझ्या आयुष्यात परत येऊ दे म्हणून. मग ती कविता अशी होती की एक तारा तुटताना दिसला, मी गचकन डोळे मिटले आणि तुला मागितलं. एक तारा तुटताना दिसला, मी गचकन डोळे मिटले आणि तुला मागितलं. तारा माझ्याकडे पाहून हसला, मी म्हटलं हसू नकोस, आता मी जे मागितलं ते द्यावं लागेल. मग बांधून घेतलंय ताऱ्याला की आता तू पडलाय, मी बघितलंय, ती जे काय असते ती पूर्ण झालंय, आता मी जे मागितलं ते मला द्यायला लागेल. तर काय, एक तारा तुटताना दिसला, मी गचकन डोळे मिटले आणि तुला मागितलं. तारा माझ्याकडे पाहून हसला, मी म्हटलं हसू नकोस, आता मी जे मागितलं ते तुला द्यावं लागेल. तारा म्हणाला, ती आणि तिचं सुख दोन्ही मागितलंस, असं कसं चालेल, काय ते एक सांग. आपल्याकडे जशा अट आहेत तशा त्याच्याकडे पण आहेत ना. एक सांग तू, मग एकाच जे सगळं मागशील तर तसं नाही. तू ती आणि तिचं सुख दोन्ही मागितलंस, असं कसं चालेल, काय ते एक सांग. मी म्हणलं तिला कायम सुखात ठेव. मी म्हणलं तिला कायम सुखात ठेव. तारा पुन्हा हसला आणि म्हणाला, तिचं सुख तू नाहीस. तारा पुन्हा हसला आणि म्हणाला, तिचं सुख तू नाहीस. त्या दिवशी ताऱ्याबरोबर आणखीन काय तर तुटलं होतं, पण असो, ती सध्या सुखात आहे. आणि ही कविता लय जणांना आवडते, बरेच जण कुठं कुठं म्हणतात, काय काय जण त्यांच्या ताऱ्यांना पाठवतात, काय करतात, कधी कधी खालचं नाव उडवतात. ठीक आहे, आपल्यामुळे कुणाला फायदा होत असला तर मी म्हणतो करून घ्या बाबा, काय अडचण नाही. आणि बऱ्याचदा काय होतं, काहीतरी लय विचार करून लिहिल्यापेक्षा सहज काहीतरी लिहिलं एखाद दोन वेळ की त्याच जास्त व्हायरल होतात. मी आपलं असं सहज एकदा लिहिलं की आमच्या झाडावरनं उडालेलं पाखरू आजकाल जरा जास्त हसतंय. आमच्या झाडावरनं उडालेलं पाखरू आजकाल जरा जास्तच हसतंय. कदाचित आमच्या पाखराला दुसरं भरलेलं कणीस गावलेलं दिसतंय. असंच उगाच लिहिलं टिंगली टिंगलीत, आणि हे इतकं व्हायरल झालं. मी कॉलेजच्या स्टेजवरनं म्हणलो होतो, मग पोरांनी त्याच्या क्लिप्स कापल्या, त्या स्टेटसला सगळीकडे धुरळा त्याचा. आणि ते अजून कोण कोण काय काय, म्हणजे निलेश तिखंडे नावाचा माझा मित्र आहे, तर त्याला तर इतकं आवडतं की ते सारखंच म्हणत असते. म्हणजे आता त्यानं मला एक मागं मेसेज केला की दादा अशी परिस्थिती आता झाली की मी फक्त आमच्या कॉलेजच्या कुठल्याही कार्यक्रमात असं म्हणलं की आमचा साताऱ्याचा कवी मित्र असं म्हणतो की पोरच खाल्लं त्या वेळी म्हणतात. मी एवढ्यांदा म्हणलोय म्हणला. त्यामुळे तुम्ही काहीतरी लय डोकं लावून लिहिलेलं काहीतरी लय लोकांना आवडेल असं नाही. काहीतरी सहज चालता बोलता तुम्हाला सुचलेलं एखादं थॉट ते लोकांना आवडेल. त्यामुळे काय तुम्ही लिहित राहिलं पाहिजे, जगत राहिलं पाहिजे. वैयक्तिक स्वतःच्या प्रवासाला मागं वळून बघितलं काय वाटतं, समाधान वाटतं किंवा काही उणीव राहिली असं वाटतं, किंवा हे व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं. नाही, तशा उणीवा बऱ्याच आहेत आणि त्या प्रत्येकालाच कळतं, कारण त्यावेळी आपल्याला ती कळत नसतं. म्हणजे कधी कधी आपण बराचसा टाइमपास करतो, पण त्यावेळी तो टाइमपास नाही ना वाटत. त्यावेळी काहीतरी आपण आपल्या धुंदीत असतोय किंवा आता करू मग करू असं होतं बऱ्याचदा, काय कामांना लेट होतो. हे सगळं असलं तरी मागं वळून बघितल्यावर एक समाधान वाटतं की, मग समाधान याचं वाटतं की आपण जे करतोय ते आपल्या मागच्या कित्येक पिढ्यात म्हणजे कुणीही सुद्धा नसतं केलं की याला आपलं पोरगं असं काहीतरी करेल, किंवा तशा काही शक्यता नव्हत्या. बरं लय मोठं काय केलं अशातला काहीच भाग नाही, अजून काहीतरी लय मोठं करायचं आहे.
पण ह्या इकडं फील्डला कोण नव्हतं, आपण ती रिस्क घेतली, आपण काहीतरी आलो, 4 माणसं जोडली आणि काहीतरी पुढे होईल असं वाटतंय. नाही, असं मला वाटतं. बऱ्याच वेळा मला काय वाटतं माहितीये का, की आपल्याला काय वाटतं की आपण बऱ्याच वेळा एक न्यूनगंड असतो की आपण अजून काहीच केलं नाही. जसं तुम्ही मला काल म्हणले ना की तुमचं कौतुक करायला लागलं की मला लय भीती वाटते. का ते तो कुठेतरी मनात असतो ना की बाबा अजून तर काहीच नाही केलं, आपल्याला आपण हाय तर त्याच्यापेक्षा लय जास्त आपल्याला म्हणायला लागले लोक कधी कधी. तर मला काय वाटतं की लोक पण प्रवास जज करतायत ना, की म्हणजे प्रत्येकाचा वेगळा आहे, म्हणजे त्याचा सुरुवात जी आहे स्टार्टिंग पॉईंट वेगळा आहे. म्हणजे काहींची सुरुवातच ही जर डी पासून झाली पुढं, तर ते डी वर असल्यानंतर त्यांना ते काय वाटणार नाही एवढं. पण ए पासून बी पर्यंत जरी गेलाय, तो डी पेक्षा छोटा आहे, तरी पण असं वाटतं की तो मोठा आहे. म्हणजे प्रत्येकाचा हा प्रवास मला असं वाटतं त्याची सुरुवात वेगळी आहे. सुरुवातीपासून कधी 2 पावलं पुढे गेल्यानंतर त्याचं समाधान वाटणार आहे. काहींचे आयुष्यात बिग बी, आता काय झेड पशी असं म्हणावं लागतं, फार त्यांनी प्रवासात एकदम अंतिम टोकच घातले किंवा त्याच्याही पुढे जाऊन बसले, कुणी इमेजिन नव्हतं केलं की एवढं काय होईल त्यांचं. तर मग त्यांच्या पोराला झेड पासून चालू करणं म्हणजे लईच मोठा टास्क होतोय ना, तिथून उचलून घेऊन चालणं. तसंच आहे ना. आणि म्हणून असं मला काय म्हणूच वाटतं की म्हणजे मी स्वतःला समजून सांगतो लई वेळा की बाबा आपली सुरुवात वेगळी आहे आणि आपल्या सुरुवातीनुसार हे करणं इज गुड. म्हणजे त्याचं आपण समाधान मानून मग आपण पुढे अजून जास्त म्हणजे मोटिवेशन घेऊन, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पुढं गेलं पाहिजे बाबा त्या गोष्टीसाठी. नाही, बरोबरच आहे. आता आपण काहीतरी प्रवास करत, तुम्ही म्हणता जसं डी पर्यंत आलो, कोणतरी बी ला आहे, तर आपलं कर्तव्य हेच आहे की बाबा आपण एक स्टेप चढत आलो, ABCD करत आलो. पण एखादा कोणतरी बी वर असेल आणि आपल्याला कळतंय की त्याची सी स्किप होऊ शकते किंवा काय गरज नाही, तो या वाड्या रिटेड, तर आपण त्याला सांगितलं पाहिजे, तो मार्ग सांगितला पाहिजे, बाबा ही करू नको. आणि इथे आहे म्हणजे आपण मागच्या पिढीचं प्रवासातलं अंतर कमी केलं पाहिजे, तर ते आपल्या पुढे कुठतरी लांब जाईल. भरपूर सगळं बोलतो आपण, पण आपल्या प्रवासामध्ये अजून आपलं अख्खं घर आपला प्रवास जगत असतं. हा ना. तर तुमच्या घरच्यांचा, आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणींचा, तुमच्या सोबतचा आणि तुमच्याबद्दलचा प्रवास कसा आहे? नाही, मी स्वतःला त्या बाबतीतले नशिबान समजतो की मला घरच्यांनी अडवलं नाही कधी कुठली गोष्ट करायला. म्हणजे आणि सगळ्या गोष्टी पर्क्युलेट कशा होत असतात, तर आमची आई, म्हणजे मी आईला माई म्हणतो, मला ते आवडतं. मला आधी असं वाटतं की आईला आपण का माई म्हणतो, कारण कोणच आजूबाजूला कोण माई म्हणत नव्हतं आईला. मग तो काळ असा होता की मम्मी म्हणायची, फॅशन आली ती. मग ते जवळपासचे सगळे मित्र मम्मी म्हणायचे, तू कोणत्या आई म्हणायचं, मी माई म्हणायचो. का म्हणायचो, तर चुलत भाऊ माझ्यापेक्षा सगळे मोठे होते आणि आई ज्यावेळी लग्न होऊन आली त्यावेळी मग घरात कुटुंब मोठं, वडिलांना 6 भाऊ, 7 जणांची तगडी टीम घरात. त्यामुळं मग घरातली सगळ्यात मोठी चुलती काकू झालती, हे झालं, सगळी नावं संपली होती घरातली. आता काय म्हणायचं, तर ही नवीन आली तिला तुम्ही माई म्हणा. मग ते सगळे चुलत भाऊ माई म्हणायचे, मग ते आमच्या कानावर पडलं, आम्ही पण माईच म्हणायला लागलो. मग आमची माई भरपूर वाचायची, म्हणजे तिचं काम बिम संपवून सगळं, तिचे 2 वाचनालयाच्या ॲट अ टाइम मेंबरशिप होत्या. मग ती दोन्हीकडची पुस्तकं आणायची, एका वेळी 2 आणायची, ते वाचून संपवायची. मग तिला ते आठवड्यानं पुस्तक बदलून मिळत ना, त्याला आठवड्यात तिची 2 पुस्तकं व्हायची, तिला ती पुरायचं नाही एक पुस्तक. मग ती लय वाचायची. मग मला वाटायचं की काय वाचते म्हणून. मग हळूहळू मी ती पुस्तकं हातात घ्यायला सुरुवात केली. वडील पण बँकेत जॉबला होते, पण बाकी लोकांच्यात उठणं बसणं जास्त, समाजकारण, ह्या सगळ्या गोष्टींचा दांडगानात, त्यामुळे वाचन जास्त, घरात पेपर कंटिन्यू यायचा. मला असं वाटतं की पुढारी या पेपराचे माझ्यावर लय उपकार आहेत, कारण त्या पेपरानं आपल्याला लय समृद्ध केलं. मागचं जे विश्व संचारचं पान होतं ते, आणि एक क्रीडा पान आणि एक फ्रेंडचं पान, अशी 2-3 पानं माझी आवडती होते. आणि मला असं वाटतं की ज्या मला गोष्टी माहिती आहेत ते त्या एका पेपरामुळे माहिती आहेत. मग तुम्ही त्यांना एवढी कट करून त्यांना पिच करू शकता पुढे, एवढं आमचं तुमच्याकडे आहे, आणि तुम्ही काहीतरी डिमांड करू शकता त्यांना भरगतच्या रकमेची की आम्हाला एवढे पैसे द्या. तर हे एक म्हणजे घरात पेपर कंटिन्यू असायचा, वडील चांगलं वाचायचे, आई चांगलं वाचायचे, खरंच चांगलं वाचायचं. म्हणजे काहीतरी त्यावेळेचा कंटेंट असा होता की तो मला त्यावेळी कळला, म्हणून आत्ता कुठंतरी आपण इकडे असं, म्हणजे आपण, मी सारखा तो शब्द वापरत असतो की एका दिवसात नाही काय घडत, ते हळूहळू पर्क्युलेट होत आलेलं असतं, तुमच्यात साठत आलेलं असतं. आपला माइंडसेट काय त्या दृष्टिकोनी तसा डेव्हलप होत जातो. लॉ ऑफ अट्रॅक्शनवर किती विश्वास आहे, म्हणजे की मला काय झालं की बाबा घरात आहेत पुस्तकं, मग ती माझ्या परीने वाचायचं, पण बऱ्याचदा असं व्हायचं की ते जड जायचं, कारण त्यांच्या मेंदूला पचणार असायचं, मला नसायचं. मग मी आमच्या मायला म्हणलं की
माझ्या वयाच काय आहे का, म्हणजे असं पोरांचं काय असतं का, लहान पोरांचं. तर माय म्हणली तुझ्या शाळेच्या वाचनालयात बघ, तिथं काहीतरी मिळेल. आणि मग मी शाळेच्या वाचनालयात गेलो. तर शाळेचं वाचनालय होतं, पण तिथनं काय जास्त कोण वाचत नव्हतं. मग आमचे सर होते अनिल बोधे म्हणून सर. तर बोधे सर चांगले साहित्यिक आहेत, त्यांचे एक मला वाटतं किमान 40 पुस्तकं प्रकाशित असतील. मी सरांकडे गेलो, म्हणलं सर असं असं मग वाचनालय आहे आपलं, तर मग तिथं पुस्तकं मिळतात का किंवा तसं काय दिसत. मग ती कपाटं बंद असायची काय. तर सर म्हणले की मिळतील. आणि सरांनी मग तिथं एक चांगली स्कीम सुरू केली की ते वाचनालय खुलं झालं आणि त्यांनी असं सगळ्या वर्गातनी जाऊन सांगितलं की तुम्ही वाचलं पाहिजे हे ते. आणि मग ते आम्ही वाचनालयात गेलो, बघितलं पुस्तक. आणि तिथं आमच्या घराच्या जवळ, म्हणजे आम्ही राहायला रहमतपूरला होतो सापचं असलं तरी, मग तिथे जे.के. माने सर म्हणून होते की ते आता मागच्या वर्षी वारले. तर त्या माणसाचं मला वाटतं की माझ्यावरती जास्त उपकार आहेत. म्हणजे जे.के. माने सरांचं मला आठवण येते. ज्या दिवशी ते वारले आणि कळलं की आता नाहीत म्हणून, तर मला लय वाईट वाटलं. का तर मी तिथे गेलो वाचनालयात आणि मी कन्सिस्टंटली जायचो, सारखी पुस्तक घ्यायची. म्हणजे काय सुरुवातीला सगळ्यांनीच घेतली, पण परत पोरं यायची बंद झाली. मला पहिल्यांदा पुस्तक हातात पडलं, दिलीप प्रभावळकर म्हणून ॲक्टर आहेत, ते चांगले लेखक पण आहेत. तर दिलीप प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे नावाचं एक पुस्तक होतं, त्याच्यानंतर पिक्चर पण परत झाला. तर बोक्या सातबंडेचा भाग एक सहज आला आणि त्याच्यावरती अशी बारीक कार्टून बिर्टून होती पुस्तकावरती, पोरं बिरं म्हणून ते घेतलं. मी भाग एक वाचला, मला आवडला. मी एका दिवसात नेऊन माघार दिला. म्हणलं सर भाग दुसरा द्या. आणि त्याची सिरीज होती, आता काय ते 8-10 भागांची सिरीज होती, मला आता नक्की आठवत नाही, पण त्या 8-10 पुस्तकं मी आठवड्यातच वाचून काढली. मग ते सरांना कळलं की पोरगं वाचतंय म्हणून, की ती 4वी-5वीत असेल. पण त्यांनी मला मग पाहिजे तेवढी पुस्तकं द्यायला सुरुवात केली की तू येत जा आणि तुला पाहिजे तेवढी घेऊन जा. आणि त्यांना माहित होतं की हे माघारी आणून देते म्हणून, मग ते देत पण होते. मग त्या माणसानं मला इतकी पुस्तकं दिली असतील. मग शिवाजी महाराजांचे जे सरदार आहेत त्यांच्यावरती एक लहान लहान पुस्तकांची सिरीज होती, ते लेखकाचं नाव मला आठवत नाही, पण सगळ्या त्या सरदारांवरती एक 40-50 पानाची पुस्तकं असायची, ती मी वाचली. मला शाळेच्या ग्रंथालयात तशी बरीच पुस्तकं मिळाली. मग तिथनं मी वाचायला लागलो, तिथनं शाळेच्या ह्याच्यातनं. मग घरच्यांचं, आईवडिलांचं उपकार हेच की त्यांच्यामुळे मी वाचायला लागलो. बाकीच्या घरातल्यांचं म्हणाल तर माझं असं सरळ आणि स्पष्ट मत आहे की ज्याच्या आयुष्यात मोठा भाव आहे तो या जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. कारण मोठा भाव जर तुमच्या आयुष्यात असला ना, तर तुमच्यात कुणालाही भिडायची ताकद येते. म्हणजे त्याला त्याचं माहीत असतं की बाबा काय त्याची वाट लागली त्याला, पण ते म्हणते तू जा, मी आहे म्हणून. माझ्या पायात माझ्या भावाने कितीदा घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या, मार खाल्ल्या. मग तो मला पहिल्यांदा विरोध असायचा की स्पर्धा बिर्धा करणं. वडील म्हणायचे काय करणार आयुष्यात काय करणार, की ही स्पर्धा करतोय ती करतोय ठीक आहे, पण काय तर ठोस शिक्षण घे, जॉब काय तर. आणि ती त्यांच्या जागी बरोबर आहेत. मग ही स्पर्धा बिर्धांना गेलो की थोडंसं घरात वातावरण हे व्हायचं. मग भाऊ काय करायचा, मला पहाटे 5ला उठवायचा. माझ्यासाठी तो माझ्या आधी उठायचा. पहाटे 5ला मला उठवणार, पाणी बिणी गरम करणार, आंघोळ कर म्हणणार आणि गुपचूप गाडी घेऊन मला स्टँडला सोडणार, गाडीत बसवणार, त्याच्याकडे असतील तेवढे मला पैसे देणार, जातो. घरी आला, वडील उठले की वडिलांच्या शिव्या खाणार की तुझ्यामुळं हे झालंय, त्याला कशाला पाठवतो स्पर्धेला. हे मग दरवेळी शिव्या खाणार. पण बक्षीस घेऊन आलो की सगळ्यात जास्त आनंद त्याला होणार की आणलं, म्हणजे करते काहीतरी बाबा मी त्यासाठी एवढं करतो. आणि म्हणजे आहेच तेवढं, म्हणजे आता थोडंसं मला भरून आल्यासारखं होतंय, पण त्याचं आहे. म्हणजे माझा मोठा भाव आहे प्रभाकर पवार म्हणून, गावाकडं रहमतपूरला एक हॉटेल चालवतो. त्याचं माझ्या आयुष्यातलं मोठं योगदान आहे. म्हणजे ते सांगू नाही शकत की काय भाव आपल्यासाठी. आणि मग तो तिथं आहे आज घरी, घरचं सगळं बघतो. म्हणून मला बाहेर फिरता येतं किंवा बाहेरची कामं करता येतात. मी तुम्हाला काल जसं म्हणलं की माझ्याकडे एकदा पैसे आले, मी त्याला 10,000 रुपये देऊन टाकले की हे तुझ्याकडे ठेव आणि मला लागेल असे दे. तर मला 100% असा अंदाज आहे की मी तिप्पट पैसे त्याच्याकडनं आजपर्यंत घेतलेत, पण ते येतेच अजून. आता 500 दे अजून, त्यातले दे असं मी त्याला म्हणतो की त्यातले मला पैसे दे. ते मी काय म्हणू ना, त्याच्याकडे बी हिशोब नाही, माझ्याकडे बी हिशोब नाही, किती घेतले आणि काय. दरवेळी येताना पैसे देतेच, आहेत का पैसे विचारते. कधी स्वतःला कपडे घ्यायला गेलं तर मला पण कपडे घेऊन येते. त्याचं ते फिटून लय रुंद झालंय, तरी पण मी त्याला म्हणतो माझे पैसे लगायत बरं का तुझ्याकडून. ते म्हणते आहेत जर मला अशी देतो तुला, आता काय नाही. मग हे मोठा भाऊच करू शकतो, कोण करू शकतो तुमच्यासाठी. मला रक्ताचा एक सख्खा भाऊ, आणि म्हणजे सख्खा चुलत असलं तरी तो सख्ख्या भावापेक्षा जास्त आहे. म्हणजे विनायक पवार म्हणून आमचा भाऊ मोठा. त्याच्यामुळे आम्ही एका फ्लोला गेलो असं वाटतं. म्हणजे त्यानं आयुष्यात काय रिस्क घ्यायला शिकवल्या. आणि काय म्हणतो, रक्तात बंडखोरपणा आहेच आपल्या पहिल्यापासून. म्हणजे आमचा भाऊ त्याच्या, म्हणजे आमचे वडील सर्व्हिस असल्यामुळे आमचं जरा थोडं बरं,
पण ते चुलत भावाचे वडील काम करून खाणारे, खाणींवरणी काम करणारे, त्यामुळे थोडंसं त्यांचं डाऊन. मग ते शिक्षण जास्त झालं नाही, ग्रॅज्युएशन कसं बस कंप्लीट करून ड्रायव्हिंगला लागला. एका वाहनावरती कामाला होता, डंपरवरती, बिल्डिंग मटेरियल सप्लाय. म्हणजे ट्रक थोडासा घासला. तिथल्या मालकाला तर काय शेवटी त्याचं वाहन नुकसान झालं की कुणालाही वाटेल, तर ते म्हणले तू थांब, म्हणजे जरा नको येऊ उद्यापासून. काय लय रॅशनात बोलले, पण वाईट वाटलं. मग तो भेटला एकदा, म्हणला असं असं झालं, आणि तिथनं काढलं कामावरनं, गाडी थोडीशी घासली म्हणून. तर मी म्हणलं आपण गाडी घ्यायची. म्हणलं याडा आहे का, 25 लाख रुपये लागतात ते 2 ब्रशची गाडी घ्यायला. म्हणलं एवढे पैसे नाहीत, पण होत असेल की म्हणलं लोन बिन काहीतरी. म्हणलं नाही, ते आत्ता आपला घास नाही. म्हणलं नाही करू, तू असंही ड्रायव्हिंग करणार आहे ना दुसरीकडं, तू ह्या गाडीवर हा पगार घ्या, आपण काहीतरी जमव करू. मग तो निर्णय झाला, आणि आमचं असं ठरलं की प्रत्येकी 1.5 लाख रुपये आणायचे. जगात कुठेही जावा, कुठल्याही कोपऱ्यात येताना 1.5 लाख रुपये घेऊन यायचे, आणि आपण 4-4.5 लाख रुपये हे करून डाऊन पेमेंट करून गाडी घ्यायची. मग मी इलेक्शन कॅम्पेनिंगची कामं सुरू केली. त्यातनं थोडेफार पैसे आले, आणि वडिलांकडनं काय घेतले असे मिळून, आमच्या दोघांचे म्हणून मी त्याला 1.5 लाख दिले. त्यानं त्याचे जमा केले. अजून एक चुलत भाऊ होता, त्यानं त्याचे पैसे दिले. मस्त आम्ही गाडी घेतली. आम्हालाच खरं वाटत नव्हतं की यायला आपण आणली गाडी. ते एक असेल. परत हॉटेल टाकायचा निर्णय, म्हणजे हायवे नवीन होत चाललेला, आणि त्याचं भविष्यातलं कॅल्क्युलेशन असतंय. मग आम्ही त्याला भैया, म्हणजे विनू भैया म्हणतो मोठा, त्याचं कॅल्क्युलेशन असतं की ते हॉटेल तिथं टाकलं, आणि आज हे दोन्ही व्यवसाय प्लसमध्ये. म्हणजे तो चुलत भाऊ असला तरी सख्या भावासारखाच. दोघांचं योगदान भरपूर आहे. विनायक पवार, प्रभाकर पवार ते तिथं आहेत म्हणून मी आज बाहेर फिरू शकतो. मोठा भाऊ पाठीशी असलं की लई मोठी जगातली ताकद तुमच्या पाठीशी असते. तर स्वप्न काय आहे? भविष्यात काय करायचं? भविष्यात जसा प्रवास चाललाय, आता कुठं जाईल, काय होईल, काय माहीत नाही. फक्त मला ज्या वेळी विचारतात असं भविष्यातलं काय आहे किंवा काय, तर माझं एकच उत्तर असतं की काही होऊ दे, पण असं काहीतरी करता यावं की माझ्याकडे कुठला तरी माणूस एक आशा घेऊन आला की मला तुझ्याकडनं ही मदत लागते, तर मी नाही म्हणू शकलो पाहिजे. म्हणजे ती कुठल्याही क्षेत्रातली मदत असू दे, ते आर्थिक असू दे, कुठलीही असू दे. जो कोण माणूस माझ्याकडे येईल की मला ही मदत लागते, तिथं माझा शब्द नाही नसला पाहिजे, मला देता आलं पाहिजे त्याला, एवढं सक्षम झालं पाहिजे. खूप चांगलं वाटलं बोलून. एक शेवटला फक्त एक कविता ऐकायची इच्छा आहे जी तुम्ही स्वतःवर लिहिली, स्वतःला काहीतरी सांगता. स्वतःला म्हणजे मी माझ्यासाठी एक 4 ओळी लिहून ठेवलेत, आणि त्या आयुष्यभर पुरतील अशा लिहून ठेवलेत. मॅम ते तर थोडक्यात सांगतो की माझा प्रवास नास्तिकतेकडनं आस्तिकतेकडे आहे. बरं, ती नास्तिकता पण उगा आणलेली असते आपण कुठनं, तर ती नसते. आपल्यात ती लहानपणापासून पर्क्युलेशन आहे, आपण मानतो, आपल्या घरात असते वातावरण, ते आपण मानतो. पण उगच नाही ते, पण काहीतरी एक प्रभाव असतो त्या काळापुरता. मग मी एकदा पंढरपूरला गेलो, पायानं पडता माघारी आलो, आणि परत 3-4 वर्षाचा काळ फिरला, आणि मला कळलं की बाबा नाही, ह्या गोष्टीत काहीतरी आहे. मग त्या सगळ्या गोष्टींनी हे मिळून मी एक स्वतःसाठी 4 ओळी असे लिहून ठेवले की ते आयुष्यभर पुरतील. तर ते ओळी अशा होते की दिखाव्याचे जग आता नको देवा, जळावी वासना चित्ती प्रेमाचा ठेवा. की दिखाव्याचे जग आता नको देवा, जळावी वासना चित्ती प्रेमाचा ठेवा. प्रयत्नांना आणखी 2 हात दे, प्रयत्नांना आणखी 2 हात दे, माझे मला दे, बाकी सारे काढून घे. म्हणजे जेवढं माझं आहे ना तेवढंच मला दे, जे उगाच काहीतरी मिळणं ते घे माघारी सगळं काढून. जेवढं मी माझ्या कष्टाने कमावलं तेवढं ठेव, बाकीचं घेऊन टाक. क्या बात आहे. असं आहे ते. खूप चांगलं वाटलं. यस, थँक्यू. लय भारी वाटलं बोलून. दुसऱ्या ठिकाणी आणलंय त्याच्याबद्दल एक थँक्यू. फुलांना थँक्यू, मातेला थँक्यू, सगळ्यांना थँक्यू. वासना चित्ती प्रेमाचा ठेवा. कॅमेरा रोलिंग रोलिंग. मला लोड होता खरं तर किंवा पॉडकास्ट करायची नाही. प्रोड्युसरची फार गरज आहे त्यामुळे. आणि ही बातळवाडी तुम्ही भरपूर काम करावं, त्याकडे खूप पैसे आहेत, तुम्ही फिल्म प्रोड्यूस करावे. पैसा काय महत्वाचा, पैसा काय सगळं महत्वाचं आहे ना. लय वेळ लागतो रे तुला, झपकून लगेच 2 पडता झाले असतात. चांगला मूड मध्ये तुला गाणे बिणे म्हणावं, काहीतरी पाठ बी करून चला जाता हूँ, चल निकल.